वीकेंड. दिसतंय? येस. आता हे जे माझ्या हातामध्ये आहे हे पाहून घ्या, याला पेन टॅबलेट म्हणतात. हा पेन टॅबलेट जो आहे हा साधारणतः 4 इंचामध्ये येतो. आता माझ्याकडे जो आहे तो साधारणतः 10 इंचाच्या आसपास आहे. हा 4 इंचात येतो, 6 इंचात येतो. A4 साईज येते का? हा A4 साईज पण येते A4 त्याच्यामध्ये. A4 येते, त्याच्यापेक्षा मोठे येतात, छोटे पण येतात, 4 इंचांमध्ये पण येतात आणि मोठ्या 22 इंचापर्यंत पण येतात. तर मला काय सांगायचंय की हा इंडिपेंडेंटली काम करत नाही. हा पेन टॅबलेट जो आहे हा लॅपटॉप किंवा डेस्कटॉपला जोडावा लागतो तरच काम करतो. याच्याबरोबर याचा स्वतःचा पेन येतो. हा याचा पेन आहे. हा पेन या पेन टॅबलेट वरती लिहू शकतो, पण केव्हा? त्याची जी केबल आहे ही USB केबल, ही USB केबल लॅपटॉपला जोडल्यानंतरच. आता लॅपटॉपला जोडल्यानंतर तो कशात चालतो याच्यावरती मागे आपण एक सेशन घेतलं पण होतं. आपल्या लॅपटॉपवरती व्हाईट बोर्डचं सॉफ्टवेअर असलं पाहिजे. अर्थात मुळातच काय, पेन टॅबलेट जो आहे ना हा माऊसला रिप्लेस करतो, म्हणजे माऊसच्या पॅरलल काम करतो. समजा उदाहरणार्थ पेंट आहे, पेंटमध्ये पेंट सुरू केलं मी, उदाहरणार्थ मी तुमच्या समोर पेंट सुरू करतो. आता साधा माऊस वापरून, हा माऊस आहे, माऊस वापरून मला लिहायचंय. मी लिहितोय क. तर काय होतंय, माऊसनी लिहिताना मला तेवढी प्रिसाईजपणा येत नाहीये. पण हा पेन टॅबलेट काय करतो, हा माऊसला पॅरलल काम करतो आणि याच्यावर हा जो पेन टॅबलेट आहे तो मला किती दिसतोय माहित नाही. आता मी याच्यावर लिहितो, मला इथे माऊसचा पॉइंटर आता समोर दिसायला लागलेला आहे. याच्यावर काहीच दिसत नाही, या पेन टॅबलेटवर काहीच दिसत नाही. पेन टॅबलेटमध्ये काही पेन टॅबलेट असे येतात की ज्याच्यामध्ये इथं डिस्प्ले दिसतो, पण त्याची कॉस्ट साधारणतः 20च्या पुढे आहे. आणि ज्याच्यात डिस्प्ले दिसत नाही असे पेन टॅबलेट जे आहे त्याची कॉस्ट साधारणतः एक 3, 3.5, 4 हजारापासून पुढे आहे. आता हा जो माझ्या हातात आहे हा काहीतरी 6, 6.5, 7 हजाराचा आहे. डिपेंड्स तुम्ही काय फॅसिलिटीज घेता, त्याला शॉर्टकट कीज येतात. इथे पेनामध्ये पण शॉर्टकट कीज असतात. तर इथे पहा, आता मला समोर पाहायचंय, माझ्या लॅपटॉपकडे पाहायचंय, लॅपटॉपच्या स्क्रीनकडे, आणि आता मला लिहायचंय. आता मी आधीपेक्षा खूप प्रिसाईज लिहू शकतोय. हस्ताक्षर जे आहे अतिशय जसं आपलं पेनाने येतं अगदी त्याच पद्धतीने येऊ शकतं. हे कोणासाठी गरजेचं आहे हा पेन टॅबलेट? हा ज्यांना म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लिखाण शिकवायचंय, त्यांनी लिहिलेलं तुम्हाला स्क्रीनवर बघायचंय, हे व्यवस्थित लिहितायत का. तुमचं इंटरॅक्टिव्ह पॅनल फार खूप महाग जातो, इंटरॅक्टिव्ह बोर्ड महाग जातो, स्मार्ट बोर्ड महाग जातो. पण साधा लॅपटॉप, लक्षात घ्या, लॅपटॉप, त्याला जोडलेला पेन टॅबलेट आणि एक प्रोजेक्टर, झालं तुमचा वर्ग इंटरॅक्टिव्ह. प्रोजेक्टर येतो 30-35 हजारामध्ये, लॅपटॉप येतो 20-1 हजारामध्ये आणि 6-1 हजारामध्ये तुमचा पेन टॅबलेट. एवढं जोडलं आणि बसल्या जागेवरती तुम्हाला प्रोजेक्टरवरती लिहिता येतं. आता तुम्हाला ही माझी मागची जी स्क्रीन आहे असं समजा की ती प्रोजेक्टर आहे. आता मी बसल्या जागेवरती मी बसतोय आणि बसून मी याच्यावरती लिहू शकतोय. आणि आधीपेक्षा निश्चितच आता थोडंसं मी हातात धरलं ह्याला जर व्यवस्थित ठेवलं, हा हात फर्मली इथे लावला तर इथे छान लिहिलं जाऊ शकतं. आता फरक काय, अँड्रॉइडचा टॅब आणि याच्यामध्ये फरक काय? अँड्रॉइडच्या टॅबमध्ये अँड्रॉइडचा स्वतःचा प्रोग्राम असतो आणि स्वतःचे सॉफ्टवेअर्स असतात. इथं सॉफ्टवेअर या पेन टॅबलेटमध्ये स्वतःचे काहीच नसतात. जसा माऊस आपला आपण कनेक्ट करतो तसा हा, असं समजा की हा पेन माऊस आहे, हा तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट होतो. लिहिण्यासाठी अत्यंत उत्तम काम करतो. लिहून काही शिकवायचंय, गणित शिकवायचंय, अतिशय उत्तम. आपल्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये सुद्धा पेन टॅबलेटचा वापर करून व्हिडिओ निर्मितीचा विषय त्यांनी काढलेला आहे. तर तोच हा पेन टॅबलेट, अँड्रॉइडचा टॅबलेट नाही. हा पेन टॅबलेट वेगळी कन्सेप्ट आहे, अँड्रॉइड टॅबलेट वेगळी कन्सेप्ट आहे. ओके, येतं इथपर्यंत लक्षात? जाऊ पुढे मी. येस येस सर. तर आज कोणी गेस्ट आहेत का? हा, काय? आज कोणी गेस्ट आहेत का? नाही, आज महेंद्र पाटील सर आहेत, पण ते थोडे उशीर आहेत, ते 8 नंतर जॉईन करणार. ओके. हो, आता पुढे जाऊयात. सगळ्यात पहिलं आपल्याला हे समजून घ्यायचं की ऑडिओ म्हणजे काय, आवाज म्हणजे काय, आवाज काय असतो. यासाठी एक साधं रेकॉर्डिंगचं सॉफ्टवेअर सुरू करतो मी, ऑडॅसिटी.
गुगलवर गेलात तर हे डाउनलोड करता येईल, फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तुमच्या लॅपटॉपवर आपला आवाज रेकॉर्ड करणं, आवाजाला स्पेशल इफेक्ट देणं, ह्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरलं जातं. आणि आवाज रेकॉर्ड करून त्याला स्पेशल इफेक्ट देऊन. सर परत एकदा सांगा ना नाव. AUDACITY. त्याची लिंक टाकतो ग्रुपवर, थांबा मी. गुगल AUDACITY ऑडॅसिटी डाउनलोड. गुगलला जायचं, ऑडॅसिटी डाउनलोड म्हणायचं. इथं पहिलीच लिंक येते ऑडॅसिटीची, तिच्यावर राईट क्लिक करून ओपन लिंक इन न्यू टॅब. येस, यावरती जाऊन डाउनलोड फॉर विंडोज 32 बीट 64 बीट अशा ऑप्शन्स आहेत. ही जी लिंक आहे मी कॉपी करतोय. व्हॉट्सअप. येस, व्हॉट्सअप आपला ग्रुप. ऑडॅसिटी हे मोबाईलवर चालत नाही, एवढं लक्षात घ्या. हे फक्त लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरच चालतं. लिंक तुम्हाला दिली आहे. आता हे ऑडॅसिटी हे जे सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला सगळ्यात पहिला चॉईस करायचा असतो की कोणत्या माईकवरून. आपल्या लॅपटॉपला किंवा कम्प्युटरला जर खूप जादा माईक जोडलेले असतील तर तुम्ही हे चॉईस करू शकता की मी कोणत्या माईकवरून रेकॉर्डिंग करू. आता मी माझा जोडलेला आहे हा एक्सटर्नल रेकॉर्डिंग डिव्हाइस, एक्सटर्नल मायक्रोफोन. आणि प्लेबॅक डिव्हाइस जो आहे. सर हे सॉफ्टवेअर जे आहे ते कुठे चालतं म्हटलं तुम्ही? लॅपटॉप किंवा डेस्कटॉप, कम्प्युटरवर चालतं. मोबाईलला नाही चालत? मोबाईलला नाही चालत. ओके. मोबाईलला भरपूर आहेत, ऑडिओ रेकॉर्डिंगचे भरपूर सॉफ्टवेअर्स आहेत मोबाईलला. प्ले स्टोअरला गेलं ना, ऑडिओ रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर भरपूर मिळतील तुम्हाला. ओके, आता मी काय करतोय, इथे रेकॉर्डिंग सुरू करतोय. नीट लक्षात घ्या काय होतंय. रेकॉर्डिंग सुरू केलं. मित्रांनो नमस्कार. इथे माझा जो आवाज आहे तो आवाज इथे रेकॉर्ड होतोय. आवाज ऍक्च्युली थोडा फाटल्यासारखा होतोय. चेक 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 चेक. येस, जसं मी बोलत चाललोय ना तसं इथे एक आवाजाची वेव तयार होत चालली आहे. आवाजाची वेव तयार होतीये. आता ही काय असते, वेव काय असते हे समजून घ्या. मी याला स्टॉप करतो आणि प्ले करून पाहतो. आवाजाची वेव तयार होतीये. आता ही काय असते, वेव काय असते हे समजून घ्या. मी याला जसं मी बोलत चाललोय ना तसं इथे एक आवाजाची वेव तयार होत चालली आहे. आता हे दोन काय आहेत, वरच्या बाजूला एक तुम्हाला इथे वेव दिसते आणि खाली एक वेव दिसते. तर दोन म्हणजे ते ऍक्च्युली स्टेरिओ चॅनल आहेत. आपल्या हेडफोनला दोन बर्ड्स असतात. तर लेफ्टचा आवाज वेगळा असतो, राईटचा आवाज वेगळा असतो. आणि हा स्टेरिओ फॉर्मॅटमध्ये 2 चॅनलवरती तो रेकॉर्ड होत असतो. ते 2 चॅनल तुम्हाला इथं दिसत आहेत. ह्याला जर मी झूम केलं, नीट खोलामध्ये जाऊन पाहिलं तर काय दिसतंय तुम्हाला एक अशी वेव दिसतीये. ही वेव म्हणजे काय? आता पहा, स्पीकर तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय. स्पीकरला कधी बोट लावून सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, तो असा व्हायब्रेट होतो. जसं आपण बोलतो, जसं म्युझिक चालतं, तो व्हायब्रेट होतो. तर तो व्हायब्रेशन म्हणजे काय? ऍक्च्युली तो किती पुढे जातो आणि किती मागे जातो. इथे जे तुम्हाला वेव दिसतीये, ही वेव जितकी वर जातीये तेवढा तो पडदा पुढे जातो. ही वेव जितकी खाली येते तेवढा तो पडदा मागे जातो. पुढे मागे पुढे मागे पुढे मागे जसं आपण ऍक्च्युली त्या स्पीकरला फील करतो. येस, स्पीकरला ज्या पद्धतीने फील करतो आवाजाच्या बाबतीत, ऍक्च्युली तेच इथं ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे. त्याचाच इथं ग्राफ तयार झालेला आहे. आणि हा आहे आवाज. आता इथे जेव्हा तुम्ही आवाज रेकॉर्ड करताल आणि या पद्धतीने एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला दिसत असेल, तर इथे तुमचं काय स्किल असतं की ह्या वेव वरून ओळखायचं की मी इथं काय बोललेलो आहे. हा प्रॅक्टिसचा भाग आहे. जसजसे वेव रेकॉर्ड होत जातात ना, तर रेकॉर्ड होत गेल्यानंतर मी इथे कुठे नमस्कार बोललेलो आहे, कुठे धन्यवाद बोललेलो आहे, कुठे हॅलो बोललेलो आहे, कुठे मी प्रत्यक्ष विषयाला सुरुवात केलेली, कुठपर्यंत माझं रेकॉर्डिंग होऊन संपलेलं आहे. तर तिथे जाऊन ऐकायची गरज नाही पडत. म्हणजे तिथं गेलो मी आणि गेल्यानंतर मी तिथं प्ले करतोय, आवाजाची वेव तयार होतीये. तिथे जाऊन प्ले करायची गरज नाही. तुम्हाला ती वेव पाहिल्या लक्षात येते की इथं आपण काय बोललेलो. हे प्रॅक्टिसचा भाग आहे. नाही तर काय करावं लागतं, तुम्हाला त्या जागेवर जाऊन पाहावं लागतं. त्या जागेवर कर्सर न्यावा लागतो आणि प्ले करून एक आवाजाची वेव तयार होत चालली आहे.
आवाजाची वेव तयार होतीये. आता ही काय असते, वेव काय असते हे समजून घ्या. मी याला वेव काय असते समजून घ्या. म्हणजे ही आवाजाची वेव आहे. याच्यामध्ये जो लेफ्ट टू राईट जो तुम्हाला बेल्ट दिसतोय तो आहे टाइम. तो आहे टाइम. 0 पासून त्याची सुरुवात झालेली आहे. मी एकदम पाठीमागच्या बाजूला नेतो त्याला. याला झूम आउट करतो. सगळं ऍट अ ग्लान्स बघू आपण. तर आता जिथून डावीकडून सुरुवात झालेली आहे, जी डावी बाजू आहे, तर ती डावी बाजू म्हणजे त्याचं इनिशियल कंडिशन 0 स्टेट. तिथून पुढे 1 सेकंद, 2 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद आणि ऍक्च्युली माझं रेकॉर्डिंग झालंय काहीतरी इथे 32 सेकंदापर्यंत. लास्ट 32 सेकंद मला तिथे वरती टाइम स्केल दिसतीये. म्हणून ह्याला टाइम लाईन पण म्हणतात. हे पण लक्षात घ्या. टाइम लाईन किंवा ट्रॅक आणि ऑडिओचा वेव्ह फॉर्म. हा झाला आवाज. आवाज कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये ज्यावेळेस आपण एडिटिंगसाठी घेतो तर तो याच पद्धतीने वेव्हच्या रूपामध्ये दिसतो. आणि आपल्याला हे आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं की त्या वेव्हवरून आपण तिथे काय बोललेलो आहे. नाही लक्षात आलं तर कर्सर त्या जागेवर न्यावा लागतो आणि तिथे जाऊन प्ले करून पाहावं लागतं की मी इथं नेमकं काय बोललेलो आहे. लक्षात घ्या, आपण टायपिंग केलेलं आहे तर टायपिंग केलेलं आपल्याला डायरेक्ट दिसतं. हॅलो फ्रेंड्स, दिस 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 सगळं तुम्ही शब्द डायरेक्ट ओळखू शकतात. जिथं चूक झालेली तिथं तुम्ही काय करताल, तिथं तुम्ही आधीचा शब्द खोडताल आणि नवीन शब्द टाईप करताल. एक्झॅक्टली तसंच आहे. इथं तुम्हाला जर नकोय, हा शब्द नकोय, तर फक्त तो शब्द तुम्हाला तिथं त्या जागेवर जायचंय, सिलेक्ट करायचा. जसं वर्डमध्ये सिलेक्शन करतो तसं इथे तो शब्द सिलेक्ट करायचा आहे. ती वेव सिलेक्ट करायची, डिलीटचं बटन दाबायचंय, तो पार्ट डिलीट होणार. त्याच्यानंतर पुढे जायचं, नवीन रेकॉर्डिंग करायचं. मी आता इथे नवीन रेकॉर्डिंग करतोय. आता नवीन रेकॉर्डिंग केलेलं मी इथून सिलेक्ट करणार. नवीन रेकॉर्ड केलेलं मी तिथे सिलेक्ट करणार. इथे कंट्रोल एक्स म्हणणार म्हणजे कट म्हणणार. इथे येणार आणि इथे पेस्ट म्हणणार. पेस्ट. आता झालंय काय पान. आता ऐकूयात आपण. चेक 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 चेक. मी आता इथे नवीन रेकॉर्डिंग करतोय. येस. जसं मी बोलत चाललोय ना, लक्षात आलं. म्हणजे जसं वर्डमध्ये तुम्ही टायपिंग करता, वर्डमध्ये टायपिंग करत असताना चुका होतात. चुका झाल्यात आपण ते खोडतो, तिथं जाऊन आपण टाईप करतो. इथं फक्त त्या स्पॉटला रेकॉर्डिंग नाही करतायत. इथं काय करायचं, पुढे जायचं, रेकॉर्ड करायचं, तो तुकडा उचलायचा आणि मध्ये टाकायचा. इतकं सिम्पल ऑडिओ एडिटिंग आहे, सिम्पल. आणि फाईलमध्ये जाऊन त्याला एक्सपोर्ट म्हटलं की त्याची MP3 तयार होऊन जाते. म्हणजे असं काही सॉफ्टवेअर शिकण्यासाठी फार काही स्किल लागतात वगैरे असं काही नाहीये. माईक निवडा, बोला. रेकॉर्डिंगचं लाल बटन आहे, हे पहिल्यापासून बटन आहे. आपण ते जुन्या काळचे कॅसेटचे रेकॉर्डर बघायचो, त्याला लाल बटन असायचं बघा. ते लाल बटन दाबलं की त्याचं रेकॉर्डिंग सुरू व्हायचं. एक्झॅक्टली इथं सुद्धा तसंच आहे. लाल बटन तिथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, ते दाबलं की रेकॉर्डिंग सुरू होतं. इथे तुम्हाला वेव दिसत जाते. स्टॉप केलं, वेव दिसते. प्ले करून पहा. अनवॉन्टेड डिलीट करा. वॉन्टेड नव्याने रेकॉर्ड करा, तिथे प्लेस करा. तुमचा ऑडिओ फाईल तयार. इथे फक्त एवढं लक्षात घ्या, 2 का दिसत आहेत, कारण ह्या स्टेरिओ आहेत. लेफ्ट आणि राईट आवाज वेगळा आहे. हा ऑडिओचा कन्सेप्ट आपल्याला का समजून घ्यायचा, कारण हा व्हिडिओमध्ये तितकाच महत्वाचा आहे आणि डबिंगमध्ये तो तितकाच आपल्याला कामाला येतो. आता कुठलंही व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर आपल्याला शिकायचंय, कोणतंही शिकायचंय, तर व्हिडिओ एडिटिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये काही गोष्टी कॉमन असतात. कॉमन म्हणजे कुठलंही सॉफ्टवेअर तुमच्या हातामध्ये येऊ द्या, आजपासून तुम्हाला कोणतंही व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर वापरता येईल एवढी गॅरंटी मी देतो. काय करायचं, एक मी फक्त गुगलवर जातोय आणि गुगलवरती काय सर्च केलं मी, व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर. व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर मी गुगलवरती सर्च केलं, व्हिडिओ एडिटर. मला काही इमेजेस मिळतात. कोणतं आहे ते सॉफ्टवेअर आय डोंट नो, कोण वापरतंय आय डोंट नो. मला फक्त त्या व्हिडिओ एडिटिंगच्या काही इमेजेस मिळत आहेत आणि ते इमेजेस मी काय करतोय, फक्त ओपन करतो, कॉपी करतो आणि आपल्या व्हाईट बोर्डच्या सॉफ्टवेअरमध्ये येऊन त्याला पेस्ट करतो. म्हणजे तुम्हाला इथे मला शिकवता येईल किंवा सांगता येईल की ऍक्च्युली हे काय. सॉफ्टवेअरचं नाव काय आपण ते नाही बघणार. फक्त मी काही इमेजेस डाउनलोड करतोय आणि तुमच्या समोर घेतोय. म्हणजे कुठे जरी व्हिडिओ एडिटिंग चाललेलं असलं तरी किमान त्या सॉफ्टवेअरमध्ये काय चाललेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल.
हे मोबाईलवरचं व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर आहे, ते पण आपण कॉपी करून घेऊ. आणखी एक घेऊयात, म्हणजे कम्पेअर करायला सोपं जाईल. आणखी येस, ठीक आहे. आता कोणतंही व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर असेल ना, त्यात काही कॉमन गोष्टी असतात. सगळ्यात जी पहिली गोष्ट असते ना, सर्वात महत्वाची गोष्ट ती असते त्याचा कॅनव्हास. हा ओबीएस मध्ये पण असतो, हा काइन मास्टर मध्ये पण असतो, हा कॅमटॅशिया मध्ये पण असतो, हा एकदम जे ऍडव्हान्स व्हिडिओ एडिटिंगचे सॉफ्टवेअर आहेत, फायनल कट प्रो, कुठलंही व्हिडिओ एडिटिंगचं व्हिडिओ रिलेटेड काम करणारं कुठलंही सॉफ्टवेअर असो, त्यात पहिला फॅक्टर असतो तो म्हणजे कॅनव्हास. काय असतो हा कॅनव्हास? कॅनव्हासवर जे दिसत असतं ना, हे फायनल आउटपुट असतं. म्हणजे तुम्ही कॅनव्हासवर जे कंपोज करताल ते तुमच्या फायनल व्हिडिओमध्ये येणार आहे, एवढं लक्षात घ्या. मी प्रत्येक सॉफ्टवेअर सर मध्ये हे तुम्हाला वाक्य दाखवणार आहे. रिपीट करा ना. हा? सर हे वाक्य रिपीट करा ना प्लीज. हे वाक्य रिपीट करा ना कॅनव्हासचं. कॅनव्हास, कॅनव्हास म्हणजे काय की तुमचं फायनल जे आउटपुट आहे ते फायनल आउटपुट तुम्हाला कॅनव्हास वरती दिसतं. कॅनव्हास म्हणजे अशी विंडो की जिथे तुम्हाला तुमच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू दिसत असतो, जो तुम्ही एडिट करत असतात, आणि तो तिथं जसा असेल कॅनव्हास वरती तुम्ही एक शब्द टाकलेला आहे आणि त्या शब्दामध्ये काहीतरी स्पेल चुकलेलं आहे, तर फायनल व्हिडिओमध्ये सुद्धा ते चुकीचंच येणार. तुमच्या कॅनव्हास वरती डोकं बाहेर गेलेलं आहे, कॅनव्हासच्या बाहेर गेलेलं आहे, समजून घ्या फायनल व्हिडिओमध्ये सुद्धा डोकं बाहेरच जाणार. तुमच्या कॅनव्हासमध्ये एकदम चित्र छोटं दिसतंय, समजून घ्या फायनल व्हिडिओमध्ये सुद्धा चित्र जे आहे ते, म्हणजे कॅनव्हास ही अशी विंडो असते की जिथे तुम्हाला फायनल प्रोडक्शन काय आहे हे आपलं दिसत असतं. दुसरी महत्वाची गोष्ट इथे असते ती म्हणजे ट्रॅक्स. ट्रॅक्स ही अशी गोष्ट असते ज्यावर आपण आपले ऑडिओज, व्हिडिओज, इमेजेस, टायटल्स ह्याची मांडणी करत असतो. ट्रॅक्स ही गोष्ट अशी की ज्याच्यावरती तुम्ही प्रत्यक्ष ऑडिओ व्हिडिओची मांडणी करतात. ओके. तिसरी गोष्ट असते अतिशय महत्वाची, ती म्हणजे प्ले हेड. चौथी गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे मीडिया बिन. म्हणजे आता मीडिया बिन हे फक्त डेस्कटॉप साठीच कामाला येतं. डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वरती जे व्हिडिओ एडिटिंगचे सॉफ्टवेअर आहेत त्याच्यात मीडिया बिन असते, कारण का डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची मेमरी प्रचंड मोठी असते. ज्या ऑडिओ व्हिडिओवर आपल्याला काम करायचंय तो डेटा आधी त्या मीडिया बिन मध्ये आणावा लागतो, मीडिया बिन मध्ये आणावा लागतो, त्यानंतरच तो एडिट करता येतो. म्हणून फक्त लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरचे जे सॉफ्टवेअर्स आहेत यावरच तुम्हाला मीडिया बिन दिसेल. आता मीडियाचा अर्थ काय होतो? मीडिया म्हणजे काय? इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट, टायटल्स, याला म्हणायचं मीडिया, जो प्रत्यक्ष फायनल प्रोडक्शन मध्ये आपण वापरत असतो. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कंट्रोल्स. येते लक्षात? आता हे प्रत्यक्ष मी दाखवणार आहे की हे कुठं कुठं असतं. कुठलंही सॉफ्टवेअर पाहिलं की तुमच्या फटकन लक्षात येईल की हा कॅनव्हास आहे, हे ट्रॅक्स आहे, त्याच्यानंतर हा प्ले हेड आहे, त्याच्यानंतर ही मीडिया बिन आहे. मीडिया बिन ही मोबाईलला नसते, मोबाईलच्या ऍप्लिकेशनला शक्यतो नसते, कारण का मोबाईलचा सगळा मेमरी
त्याच्यासाठी मीडिया बिन असते. म्हणून तो सेपरेटली डेटा कलेक्ट करायची त्याला गरज नसते. फक्त लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरचे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यासाठी मीडिया बिन असते. आणि कंट्रोल्स म्हणजे तुम्हाला काही स्पेशल इफेक्ट्स द्यायचे, तुम्हाला आवाजामध्ये बदल करायचे, तुम्हाला व्हिडिओला पळवायचंय, तुम्हाला व्हिडिओ फ्रीज करायचा आहे, तुम्हाला व्हिडिओ रोटेट करायचा आहे, तुम्हाला व्हिडिओचा ब्राईटनेस वाढवायचा आहे, तुम्हाला आवाजाचा व्हॉल्यूम कमी करायचा आहे. तर हे सगळे कंट्रोल्स त्याच्यात असतात, प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये असतात. असं काही नाही की हे सॉफ्टवेअरमध्ये हा थोडंफार होऊ शकतं. काही सॉफ्टवेअरमध्ये काही गोष्टी ऍडिशनल असतात आणि काही सॉफ्टवेअरमध्ये काही गोष्टी थोड्याशा कमी असतात, असं होऊ शकतं. तर ठीक आहे, आता ह्या गोष्टी कुठे कुठे आहेत आपण ते पाहू. आता माझ्या समोर एक सॉफ्टवेअर आहे, कोणतंही माहित नाही, नाव नाही माहिती, काहीतरी आहे. ठीक आहे, आता सांगता येईल ह्याच्यातला कॅनव्हास कुठे? येस, हा आहे याचा कॅनव्हास. जिथे व्हिडिओचा प्रिव्ह्यू दिसतोय मला मोठ्या आकारामध्ये, मला व्हिडिओचं काय काम चाललेलं हे दिसतं, हा आहे याचा कॅनव्हास, जिथे मला फायनल आउटपुट दिसत असतं. त्यानंतर इथे ही जी आहे ही आहे मीडिया बिन. म्हणजे इथून प्रत्यक्ष व्हिडिओ एडिट करण्यासाठी मला जे फोटोज, इमेजेस, ऑडिओज जे घ्यायचेत ते मला इथून घ्यायचेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल ट्रॅक कुठे आहेत. ट्रॅक जे आहेत ते इथं खाली आहेत. ट्रॅक्स हे जे आहेत ना खालच्या बाजूला, हे आहेत ट्रॅक्स. सॉफ्टवेअरच्या ताकदीनुसार ट्रॅक्सची संख्या बदलते. काही सॉफ्टवेअरमध्ये 2-3 ट्रॅकची मर्यादा असते, काही सॉफ्टवेअरमध्ये 10 ट्रॅकची मर्यादा असते, काही सॉफ्टवेअरमध्ये ट्रॅक अमर्यादा असतात. तुम्ही किती पाहिजे तेवढे ट्रॅक घ्या आणि तेवढ्या प्रमाणामध्ये काम करा. लक्षात घ्या, हे आहे ट्रॅक. आणि सगळ्यात महत्वाचं जो प्ले हेड आहे, लक्षात घ्या, म्हणजे काम काय करावं लागतं व्हिडिओ एडिटिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये. ही जी काही व्हिडिओ किंवा हा जो काही इमेज आहे ही मला एडिटिंगसाठी घ्यायची असेल तर मला ह्याला उचलून खाली ट्रॅकवर घ्यावं लागतं. इथे लक्षात घ्या, इथे मला ट्रॅकवर घ्यावं लागतं. ट्रॅकवर ही इमेज किंवा हा व्हिडिओ घेतला की हा ट्रॅकवर इथे या पद्धतीने मांडला जातो. ओके, आणि इथं मांडला गेल्यानंतर हा आहे त्याचा प्ले हेड. बारीक असतो बरं का, पण हा असतोच. कोणत्याही व्हिडिओ एडिटिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये हा असणारच असणार. हा प्ले हेड जिथं आहे, हा प्ले हेड ज्या जागेवरती आहे त्या जागेवर काय मीडिया आहे, काय व्हिडिओतलं कुठलं चित्र त्या क्षणाला चाललंय. जसं विकास इंगळे सरांनी सांगितलं होतं आपल्याला, व्हिडिओ म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसतं. व्हिडिओ म्हणजे काय असतं, एका सेकंदाला 25 ते 30 फोटो असतात. मग त्या प्ले हेडला त्या जागेवरती कोणता फोटो दिसतोय, तो फोटो इथे तुमच्या कॅनव्हास वरती दिसतो. लक्षात येतंय? मीडिया बिन, ओके, ट्रॅक्स, त्यानंतर ट्रॅक्स नंतर हा आहे कॅनव्हास आणि हा इथे आहे प्ले हेड, जो वर असा उभा व्हर्टिकल उभा असतो हा प्ले हेड. आणि हा प्ले हेड तरी पळतो, नाहीतर ट्रॅक तरी उलटे पळतात. काही सॉफ्टवेअरमध्ये प्ले हेड पुढे पळत जातो प्ले केल्यानंतर, आणि काही सॉफ्टवेअरमध्ये प्ले हेड एकाच जागेवर असतो. ट्रॅक्स जे आहेत किंवा तो डेटा जो आहे टाइमलाईन वरचा जो डेटा आहे तो मागे पळत जातो. आता टाइमलाईन कशाला म्हणायचं, ऍक्च्युली टाइमलाईन इथे असते. ही जी स्केल असते ना, ही स्केल इथे दिसते, जी सुरुवात होते 0.00 सेकंदापासून. तर जितका तुमचा व्हिडिओ मोठा असेल, 1 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, तेवढी ती पुढे पुढे वाढत जाते, ऑटोमॅटिक वाढत जाते. जसं तुम्ही डेटा घेत चालता ट्रॅकवरती तसं ती ऑटोमॅटिक वाढत जाते. ओके, हे एक सॉफ्टवेअर बघितलं आपण. याच्या अजून एक वेगळं बघू. आता याच्यात काय आहे, याच्यामध्ये कॅनव्हास कुठे दिसतोय. आता ह्या सॉफ्टवेअरमध्ये पोझिशन उलटी आहे. ह्याच्यात कॅनव्हास जो आहे तो कॅनव्हास इकडे दिसत असेल तुम्हाला, इथे फायनल आउटपुट दिसतंय. आता लक्षात घ्या, ऍक्च्युली कॅनव्हास जो आहे, हा कॅनव्हास नीट पहा, हा कॅनव्हास असा आहे एवढा, सॉरी एवढा. आणि त्यामध्ये टाकलेला फोटो जो आहे, कॅनव्हास वरती जो फोटो टाकलाय तो एवढाच आहे. म्हणजे लक्षात घ्या, फायनल व्हिडिओमध्ये काय होणार आहे, फायनल व्हिडिओमध्ये हा जो मधला भाग आहे हा आणि हा इकडचा हा काळा येणार आहे, काळा. कारण फोटो तिथे मध्येच. हा फोटो जर स्ट्रेच केला असता इकडच्या बाजूला हा शेवटपर्यंत किंवा इकडे शेवटपर्यंत, किंवा त्याला जर एनलार्ज केलं असतं तर तो पूर्ण स्क्रीन भरून फायनल व्हिडिओमध्ये दिसला असता. लक्षात घ्या, कॅनव्हास कसा असतो, आपल्या मोबाईलचा जसा स्क्रीन असतो तसा कॅनव्हास असतो, त्या रेशोमध्ये कॅनव्हास असतो.
काही ठिकाणी उभा पण कॅनव्हास घेतात, काही ठिकाणी आडवा पण कॅनव्हास घेतात, काही ठिकाणी 1x1 चा पण कॅनव्हास घेतात. तर कॅनव्हासच्या मध्ये फोटो टाकला तर फायनल व्हिडिओ मध्ये मध्ये येईल. तुम्ही कॅनव्हास भरून फोटो टाकला किंवा व्हिडिओ टाकला तर कॅनव्हास भरून तुमच्या फायनल व्हिडिओमध्ये पूर्ण भरून तुमचा फोटो किंवा व्हिडिओ दिसेल. आता दुसरी गोष्ट, मीडिया बिन कुठे? इथे ही आहे मीडिया बिन. ओके. त्यानंतर हे आहेत ट्रॅक्स, हे खालच्या बाजूला दिसत आहे ट्रॅक. त्यानंतर हा आहे प्ले हेड. नीट बघा, तुम्हाला दिसत असेल एक एक बारीक व्हर्टिकल लाईन असते. आणि प्ले हेडला ओळखायचं कसं? प्ले केलं की जो पळत सुटतो तो म्हणजे प्ले हेड. तो प्ले होतो, तो पळत सुटतो. काही सॉफ्टवेअरमध्ये प्ले हेड एकाच जागेवर राहतो. व्हिडिओ जे ट्रॅकवर घेतलेले जे ऑडिओ व्हिडिओ आहेत ते मागे मागे पळतात. आणि काही सॉफ्टवेअरमध्ये ते एकाच जागेवर असतात. प्ले हेड पुढं 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 पळायला सुरुवात करतो. आता कंट्रोल ज्याला म्हणून आपण, तर ते कंट्रोल इथे असतात. पहा कसे. सर आज तुमचा व्हिडिओ एवढा क्लिअर दिसत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे का काय माहिती. बाकीच्यांना दिसतोय माझा व्हिडिओ क्लिअर? नाही, थोडा ब्लर येतोय व्यवस्थित. दिसतोय सर. कारण की दिसतोय. हो दिसतोय. कारण माझ्याकडून तर स्पीड फुल आहे एकदम. कधी कधी थोडा ब्लर होतो सर. पहा बरं, इम्प्रूव्ह झाली का क्वालिटी? दिसतोय सर, दिसतोय, व्यवस्थित दिसतोय. ओके ओके. आता हे पहा, इथे पहा आवाज, इथं टी म्हणजे टेक्स्ट, इथं ट्रान्झिशन, हे आहे कंट्रोल. म्हणजे काही सॉफ्टवेअरमध्ये कंट्रोल एका लेफ्टला असतील तर काही सॉफ्टवेअरमध्ये खालच्या बाजूला कंट्रोल असतात, काही सॉफ्टवेअरमध्ये उजव्या बाजूला कंट्रोल असतात. याच्या आधीचं सॉफ्टवेअर बघू. ही मोबाईलचं ऍप्लिकेशन आहे. मोबाईलच्या ऍप्लिकेशन मध्ये मीडिया बिन दिसत नाहीये. इथं डायरेक्ट मीडिया जो आहे तो डायरेक्ट मोबाईलच्या मेमरी मधून घेतला जातोय. याला पण मी थोडं झूम करतो. पहा कॅनव्हास कुठे? आता इथे, आता तुम्ही म्हणताल इथे दोन दोन का दिसत आहेत? तर इथे काही काही सॉफ्टवेअर मध्ये घेतलेले क्लिप एका स्क्रीनवर एका ह्याच्यात दाखवली जाते आणि फायनल आउटपुट एका प्रिव्ह्यू मध्ये दाखवलं जातं. पण ह्याच्यातला जो ऍक्च्युअली कॅनव्हास जो आहे तो कॅनव्हास इथे हा आहे. या सॉफ्टवेअरचा कॅनव्हास. ही आहे टाइमलाईन, ज्याच्यावर टाइम लिहिलेला असतो ती टाइमलाईन, ज्याच्यावरती प्रत्यक्ष व्हिडिओची, आवाजाची, इमेजची मांडणी केली जाते ते आहेत ट्रॅक्स. त्यानंतर इथे सुद्धा प्ले हेड आहे. हा इथं यस एकदम सुरुवातीला आहे, बारीक मध्ये दिसत असेल तुम्हाला, इथं वरच्या बाजूला अशी उभी लाईन आहे. हा आहे प्ले हेड. आणि याच्यात मीडिया दिसत नाही. याच्यात पण कंट्रोल आहेत. हे कंट्रोल या बाजूला आहेत. येस, माझ्या डोक्याच्या इथे वरच्या बाजूला हे कंट्रोल्स आहेत. म्हणजे हे सॉफ्टवेअर आहे. थोडस इकडे जाऊ. बाबा हे तर फार मोठं आहे. जितकं ऍडव्हान्स सॉफ्टवेअर असेल ना तेवढे कंट्रोल्स, तेवढे ऑप्शन्स, तेवढे व्हरायटीज, तेवढे डेप्थ मध्ये त्याच्या फॅसिलिटीज त्या सॉफ्टवेअर मध्ये असतात. आता हे सॉफ्टवेअर जर आपण नीट बघितलं तर लक्षात येईल, हा आहे कॅनव्हास, हा आहे फायनल कॅनव्हास. पहा हा आहे फायनल कॅनव्हास, जिथे मला फायनल आउटपुट दिसतंय. एखादी क्लिप मला एडिटिंगला घ्यायची आहे, अजून घेतलेली नाहीये, मला ती घ्यायची आहे, तर ते मला इथं दिसतंय. त्याचा आवाज जो आहे तो आवाज इथं दिसतोय. आवाजाबद्दल वेवच्या रूपामध्ये आवाज असतो हे आपण समजून घेतलं. त्यानंतर पहा इथे हे आहेत ट्रॅक्स. इथे आहे ट्रॅक्स. हा एक ट्रॅक आहे, हा एक ट्रॅक आहे, हा एक ट्रॅक आहे, हा एक ट्रॅक आहे, हा एक ट्रॅक आहे. या ट्रॅकवर तुम्हाला दिसत असेल आवाज आहे. या ट्रॅकवरती व्हिडिओ किंवा इमेजेस असतील. हे इमेजेस आहेत, इथे इमेजेस आहेत, इथे ह्या इमेजेस आहेत. लक्षात येत आहे? ट्रॅकवर, त्या ट्रॅकवर केलेली आवाज आणि इमेजेसची मांडणी, व्हिडिओची मांडणी म्हणजेच व्हिडिओ एडिटिंग. येस, त्या व्हिडिओमध्ये क्लिपमध्ये अनावश्यक असलेला भाग काढणं, क्लिपच्या पुढं क्लिप, क्लिपच्या पुढं क्लिप, क्लिपच्या पुढं क्लिप, क्लिपच्या पुढं क्लिप लावत जाणं म्हणजेच व्हिडिओ एडिटिंग. येतंय लक्षात? आता हे पण सॉफ्टवेअर बघा. या पण सॉफ्टवेअर मध्ये काय आहे,
इथे आहे हा कॅनव्हास ज्याच्यावर फायनल आउटपुट दिसतंय. इथं आहे ही मीडिया बिन जिथे आपला डेटा आहे. सॉरी, तिकडे नाही मीडिया बिन, याच्यात मीडिया बिन इकडे. इकडे कंट्रोल्स जे आहेत हे कंट्रोल इथे, हे आपल्याला हे सॉफ्टवेअर बघायचंय क्लिप चॅम्प. आणि इथे खालच्या बाजूला आहे ट्रॅक्स आणि ह्याचा प्ले हेड जो आहे तो प्ले हेड इथे आहे. लक्षात येत असेल. हे बा प्ले हेड कसा असतो, हे असा असा प्ले हेड असतो. एक त्रिकोण असतो आणि त्याला खालच्या बाजूला अशी सरळ रेषा असते. एक त्रिकोण असतो आणि त्याच्या खालच्या बाजूला, आणि हा प्ले हेड पळत सुटतो, एवढं लक्षात ठेवायचं. आणि खालच्या बाजूला ट्रॅक्स आहेत. हा आहे कॅनव्हास आणि उजव्या बाजूला हे आहेत कंट्रोल्स. त्यांनी फिल्टर्स दिलेले आहेत. उजव्या बाजूला काही ऍडिशनल फिल्टर्स दिलेले आहेत. हे आहेत फिल्टर्स आणि इकडच्या बाजूला आहेत कंट्रोल्स. क्लिप चॅम्पची ही ह्या पद्धतीने सेटिंग आहे. लक्षात येते की कुठलंही सॉफ्टवेअर घ्या, एक सॉफ्टवेअर आलं ना की ते दुसरं सॉफ्टवेअर किमान लक्षात आलं पाहिजे. थोडंफार प्रयोग केले तर समजलं पाहिजे. अडकलात तर त्याचे व्हिडिओ पाहता आले पाहिजेत. युट्यूबला जा, त्याचे व्हिडिओ पहा, त्याचे ट्युटोरियल्स पहा. तुम्हाला त्यात नेमकं कुठून मीडिया घ्यायचा. फिल्टर्स काय काम करतात सर? हा, फिल्टर्स काय काम करतात सर? फिल्टर जर लावला तुम्ही एखाद्या व्हिडिओला, आता सपोज माझा व्हिडिओ तुम्हाला दिसतोय, माझ्या व्हिडिओला जर ब्ल्यू फिल्टर लावला तर माझ्या व्हिडिओमध्ये एक निळसर शेड येऊन जाईल. म्हणजे व्हिडिओला कलरच्या बाबतीत फिल्ट्रेशन करणं असे त्याचे ऑप्शन्स असतात. म्हणजे व्हिडिओला स्पेशल इफेक्ट देणं. म्हणजे आता तुम्ही पहा, काही ज्या पिक्चर्स आहेत ना ते असं वाटतात की ते वाळवंटात शूट झालेले आहेत. काही पिक्चर, आता हॉलिवूडचे पिक्चर असतील आणि हॉलिवूडचे पिक्चर जर जुन्या काळचे पिक्चर दाखवायचे असतील त्यांना, की म्हणजे आता कुठला आपण म्हणू, एखादा विषय जुना आहे एकदम, म्हणजे कमीत कमी 1000 वर्षापूर्वीचा जुना विषय, आणि त्यांनी शूटिंग ते आत्ता करतायत पिक्चरची, तर त्याला कलर टोन एक वेगळाच असतो बघा त्या पिक्चरला. तर ते कलर टोन, अर्थात ती प्रोसेस फार ऍडव्हान्स असते, पण तीच आपण थोडक्यात इथे समजून घेऊ की त्याला फिल्टर्स म्हणतात. की ओरिजिनल शूटिंग तुमचं जे नॅचरल आलेलं आहे त्याचा टिंट बदलणं, त्याला कलर टिंट बदलणं, हे फिल्टर्स मध्ये होतं. हे ऍक्च्युली प्रॅक्टिकली बघू आपण कसं करायचं ते. ओके, पण एक जनरल आयडिया आली व्हिडिओ एडिटिंगची, की व्हिडिओ एडिटिंगच्या कुठल्याही सॉफ्टवेअर तुम्ही ओपन करा, कुठलाही ऍप नेटवरून डाउनलोड करा, कुठलाही ऍप तुमच्या लॅपटॉपवर इन्स्टॉल करा, त्याच्यामध्ये एवढे बेसिक एलिमेंट असणारच. ओके, राहील लक्षात? जाऊयात पुढे आता आणि पुढे विषयाची सुरुवात करू. आता आपण हे पाहणार होतो की प्रत्यक्ष व्हिडिओ आपल्याला डबिंग आज मेन शिकायचंय. आणि तुम्हाला हे क्लिप चॅम्प जे सॉफ्टवेअर आहे, तर उद्या सूरज शिकलकर सर सुद्धा क्लिप चॅम्प सॉफ्टवेअर उद्या शिकवणार आहेत. ते त्यांच्या पण प्रॅक्टिकल मध्ये ते येणारच आहे. आणि लास्टला आपण परत व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर परत एकदा लास्टला घेणार आहोत, जेव्हा आपल्याकडे काही क्लिप्स असतील, त्याच्यात काही आवाज वगैरे ऍड करायचे असतील. मी परत एकदा सांगतो, सॉफ्टवेअर कुठलंही वापरा, फक्त तो सेन्स येणं गरजेचं आहे की त्याचं एडिटिंग नेमकं कसं करायचं. ओके, आता सगळ्यात आधी एक जरा प्रश्न विचारू. हा, बोला. माझ्या मनात एक प्रश्न असा आहे की आपण एखादं कॅमेराने शूटिंग घेतलं वर्गातलं, तर ज्या मुलाला आपण फोकस केले तो बोलतोय आणि त्याच्या मागे आपला वर्ग बसलेला आहे, तो सुद्धा आपल्याला शूट मध्ये येतो, कॅमेरामध्ये येतो. पण काल जसं तुम्ही म्हणालात की काय म्हणतात ते लाईव्ह शो जे असतात, लाईव्ह शो होतात संगीताचे, गाण्याच्या कार्यक्रमांचे, तर तो जो प्रोग्राम असतो त्यावेळेला ती मेन कॅरेक्टर जे असतं ते असं टाळ्या वाजवताना, वा छान म्हणताना असं दिसतं, आणि त्याच्या मागे ऑडियन्स असतो, तो थोडासा ब्लर दिसतो आणि मेन कॅरेक्टर फोकस होतं. तर आपण असं शूटिंग घेण्यासाठी 2 कॅमेरा वापरावे लागतात की एकाच कॅमेऱ्यातनं मागचा आपण ब्लर करू शकतो का? भले तुम्ही नंतर सांगितलं तरी चालेल, पण लगेच आत्ताच्याच विषयामध्ये ते आहे. आज आता आपण थोडंसं शूटिंग बद्दल काही कन्सेप्ट समजून घेऊ. शूटिंग मध्ये आपण जो मोबाईलला जे ऍप्लिकेशन वापरणार आहोत, तर ते आहे ओपन कॅमेरा. येस, माझा मोबाईलचा जो कॅमेरा आहे ना, तो तुमच्या समोर मी ओपन करतो. ओके, तर सर्वात सुरुवातीला मी इथे प्ले स्टोअरला जातोय. तुमच्याकडे जसं प्ले स्टोअर आहे तसं माझ्याकडे पण आहे. आणि प्ले स्टोअरला मी इथे सर्च करतोय ओपन कॅमेरा.
सर्च. ओपन कॅमेरा ऍप मला इथे दिसलेलं आहे, मी त्याला इन्स्टॉल करतोय. मुद्दाम इन्स्टॉलेशन पासून सांगतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. ओपन कॅमेरा हे जे ऍप आहे हे इन्स्टॉल झालंय माझ्याकडे, मी ते त्याला ओपन करतो. ओपन. अलाउ. ओके. येस, हे ऍप जे आहे हे ऍप माझं इन्स्टॉल झालंय आणि सुरू पण झालंय. सॉरी. हे बघा दिसत असेल. ऍक्च्युली हे असं पाठीमागे माझ्या ग्रीन स्क्रीन आहे आणि हा जो सेटअप आहे हा सेटअप असा आहे. हे पहा, हे माझं कम्प्युटर, हे माझं लॅपटॉप, हा माझा वेब कॅमेरा. ऍक्च्युली प्रोफेशनल कॅमेरा वापरत असतो पण आज मी नाही वापरलेला. प्रोफेशनल कॅमेरा जर वापरायचा असेल तर मला परत तो लाईट वापरावा लागतो, स्पेशल लाईट्स वापरावं लागतात. माझ्याकडे स्पेशल डिस्प्लेस पण आहेत की ज्याच्यावर मला फायनल आउटपुट्स दिसतात. तुम्ही जे पार्टिसिपंट आहात मला इथे माझ्या एका सेपरेट स्क्रीनवरती दिसत आहेत. अर्थात हे कधीतरी नंतर कधीतरी सांगेल हा स्टुडिओ सेटअप कसा असतो आणि कशा पद्धतीने काम होत आहे. आता आपल्याला हे ऍप समजून घ्यायचं की कशा पद्धतीने ऍप काम करत आहे. ओके, तर आता ऍप मधल्या काही महत्वाच्या सेटिंग पहिले समजून घ्या. मोबाईल मी खाली ठेवलाय. येस. ओके, आता ह्याच्यातल्या काही महत्वाच्या सेटिंग आहे. सगळ्यात पहिलं मी जाणार ह्या गिअर सारख्या आयकॉन मध्ये आणि गिअर सारख्या आयकॉन 2 मिनिटं मी माझा कॅमेरा बंद करतो जेणेकरून मला इथले मागचे कंट्रोल्स तुम्हाला दिसतील. आता याच्यामध्ये सर परत सांगा ना, गिअर कोणतं? काय नाही, गिअर सारखा आयकॉन, सेटिंगचे आयकॉन, कोपऱ्यातलं जे सेटिंगचं आयकॉन आहे त्याच्यावरती मी क्लिक केलं आणि त्याच्यामध्ये आलोय, सेटिंग मध्ये आलोय. आणि सेटिंग मध्ये आल्यानंतर इथे मला जायचंय व्हिडिओ सेटिंग मध्ये. व्हिडिओ सेटिंग मध्ये मी व्हिडिओचं जे रिझोल्युशन आहे ते फुल एच डी ठेवणार आहे, 1920x1080 जे आहे तेच. त्यानंतर व्हिडिओ फॉर्मॅट जो आहे हा MPEG-4 म्हणजे MP4 प्रकारामध्ये आपला व्हिडिओ तयार होईल. व्हिडिओ फॉर्मॅट MPEG-4 S264 ऍक्च्युली नॉर्मल तोच फॉर्मॅट आहे आणि तोच फॉर्मॅट आपण इथे घेतोय. त्याच्यानंतर रेकॉर्ड ऑडिओ, येस ऑडिओ रेकॉर्ड करायचा आहे. आणि ऑडिओ सोर्स जर तुम्ही बाहेरून माईक जोडणार असाल, तुमच्या मोबाईलला बाहेरून माईक जोडणार असाल तर इथे एक्सटर्नल माईक ला क्लिक करायचं. बाहेरून हेडबँड माईक किंवा कॉलर माईक किंवा कुठला वायरलेस माईक तुम्ही मोबाईलला जोडणार असाल तर एक्सटर्नल माईक क्लिक करायचं. काही प्रॉब्लेम नाही, ज्यावेळेस एक्सटर्नल असेल तर त्यावेळेस तो एक्सटर्नल माईक वरून रेकॉर्डिंग करेल, जेव्हा एक्सटर्नल नसेल त्यावेळेस तो आतल्या माईक वरून रेकॉर्डिंग करेल. त्यानंतर सर्वात महत्वाची सेटिंग, सर्वात महत्वाची ती आहे व्हिडिओचा बिटरेट. व्हिडिओ बिटरेट परत सांगतो हा, म्हणजे बाकीचं काही नाही समजलं तरी इथं महत्वाचं या तुम्ही. आता इथं महत्वाचं कसं आलो आपण परत एकदा सांगतो. हा जो गिअर सारखा आयकॉन आहे ना, या गिअर सारख्या आयकॉन वरती क्लिक करायचं. गिअर सारख्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जायचं व्हिडिओच्या सेटिंग मध्ये आणि व्हिडिओच्या सेटिंग मध्ये गेल्यानंतर व्हिडिओचा जो बिटरेट आहे हा बिटरेट नीट समजून घ्या. बिटरेट काय प्रकार असतो? बिटरेट म्हणजे प्रत्यक्ष तुमचा व्हिडिओ किती साईज मध्ये बसवायचा हे लक्षात घ्या. तर इथे किती सेट करायचं तुम्हाला? इथे तुम्हाला 3 किंवा 4 MBPS सेट करायचं आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. व्हिडिओचा बिटरेट तुम्हाला 4 MBPS च्या आसपास सेट करायचा आहे, 3 किंवा 4 MBPS. काय फायदा होईल? तयार होणारी फाईल फार मोठी होत नाही. नाहीतर जर डिफॉल्ट सेटिंग असेल तर तयार होणारी फाईल तुम्हाला माहिती आहे, मोबाईलने शूट केलेलं शूटिंग 5 मिनिटाचं जरी केलं तर फार मोठी फाईल होते, नंतर ती कॉपी होत नाही, तर ती अपलोड लवकर होत नाही. तर इथे 4 MBPS ला एवढी सेटिंग करायची बस. आता बाकीच्या सेटिंग मी जास्त खोलात जात नाही, पण ह्याची जी जसं आता अस्मिता मॅडम म्हटल्या की असं काही आहे का टूल की ज्याच्या साह्याने आपण प्रॉपर फोकसिंग करू शकतो, त्याला म्हणतात फोकस करणं.
पण अर्थात मोबाईलचा जो कॅमेरा आहे, लक्षात घ्या, प्रोफेशनल कॅमेरे जे असतात ना, प्रोफेशनल कॅमेराला मोठ्या मोठ्या लेन्सेस असतात. तुम्ही पाहिले असतील, नुसता कॅमेराच नसतो, त्याच्या पुढे अशा मोठ्याच्या मोठ्या लेन्स असतात. त्या लेन्सची ताकद काय असते की 2 व्यक्ती जर बसलेले असतील ना, तर त्यातल्या एकाला फोकस करायचं आणि एकाला ब्लर करायचं, ती ताकद त्या लेन्समध्ये असते. आणि आपल्या मोबाईलची इतकीशी पिटुकली ती लेन्स, ती कधी त्याला फोकस करणार आणि कधी कोणाला शार्प करणार, शेवटी मर्यादा येणारच आपल्या मोबाईलच्या याला. प्रोफेशनल कॅमेराची कॉस्टच त्याच्यामुळे असते की मूळ त्याचा सेन्सर प्रचंड मोठा असतो, त्याची चित्र घेण्याची ताकद मोठी असते, डेप्थ मोठी असते. म्हणूनच काल विकास इंगळे सरांनी जेव्हा ते फोटो दाखवले तर चेहऱ्यावरचे पार केस आपल्याला परफेक्ट दिसत होते. आपल्या मोबाईलमध्ये तसं होत नाही. आपल्या मोबाईलमध्ये तेवढा केस परफेक्ट शूट होतच नाही, सगळं ब्लर होऊन जातं आपल्या याच्यामध्ये. फायनल फोटो पाहिल्यानंतर आपल्याला भारी वाटतं, पण जेव्हा तो झूम करायला जातो आपण फोटो, तर झूम केल्यानंतर आपल्याला त्या फोटोमध्ये तेवढे डिटेल्स दिसत नाहीत. याच्या पाठीमागे खूप तांत्रिक कारण आहेत. मग आता मोबाईलच्या कॅमेऱ्याला फोकसिंग आहे, पण ते तेवढ्या प्रमाणात नाही जेवढं प्रोफेशनल कॅमेराला असतं. जसं मॅडम म्हटलं की सिरियल्समध्ये किंवा आपण रियालिटी शो मध्ये पाहतो की समोरची व्यक्ती शार्प होते आणि मागचं ब्लर होतं. तर हे प्रॅक्टिकली आपल्या मोबाईलमध्ये होतं का? हा, होतं. मी त्यासाठी काय करतो, इथे व्हिडिओ मोड घेतो. पहा, इथे फोटोचा एक मोड आहे आणि इथे व्हिडिओचा मोड आहे. मी व्हिडिओच्या मोडला जातो. अलाउ, माझा व्हिडिओचा मोड आलाय. आणि आता हा माझा कीबोर्ड आहे बघा. या कीबोर्डवरती माझा जो फोकस आहे, फोकस आता तुम्हाला असं वाटतं वा 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 काय छान शार्प दिसतंय बरं का, काय छान शार्प दिसतंय. तर हे जे 3 डॉट आहेत ना, या 3 डॉट मध्ये काही ऑप्शन्स आहेत. इथे पहा, या ऑप्शनचा अर्थ तुमच्या लगेच लक्षात येईल की इथे टॉर्च दाखवलेली आणि इथे टॉर्च नाही. याचा अर्थ हे आपला हे चालू झाला, काय लाईट चालू झाला, फ्लॅश लाईट चालू झाला. ओके, आता हे सर 2 मिनिटामध्ये तुम्ही काय काय शिकवलं मला थोडं सांगेल का? आता एक थोडस 2 मिनिटात काय खूप महत्वाचं झालंय का? हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितली मी तुम्हाला, व्हिडिओचा बिट रेट. ते कुठे? गिअरच्या आयकॉन मध्ये, व्हिडिओच्या सेटिंग मध्ये. लिहून घेत असाल तर लिहून घ्या. गिअर सारखा आयकॉन व्हिडिओच्या सेटिंग मध्ये महत्वाचा आहे बिट रेट, कारण त्याच्यावर आपली फाईल साईज ठरते किती मोठं, आणि ती तुम्हाला 3 ते 4 MBPS याच्या पलीकडे जायचं नाहीये. किती? 3 ते 4 MBS? हो, 3 ठेवा, नाही तर 4 ठेवा. त्यानंतर आपण आता व्हिडिओचा मोड घेतलाय. आधी फोटोचा मोड होता, याच्यात फोटो पण निघतात ह्या ऍपमध्ये. हा फोटोचा मोड आहे. आता मी त्याच्यात व्हिडिओचा मोड घेतला. खालच्या बाजूला असं व्हिडिओ सारखं चित्र आहे, त्या व्हिडिओ सारख्या चित्राला क्लिक केलं आणि मी व्हिडिओच्या मोडमध्ये आलो. आणि व्हिडिओच्या मोडमध्ये हे जे 3 डॉट आहेत ना, वर इथे माझ्या डोक्याच्या वरती बघा, हे 3 डॉट, हे जे 3 डॉट आहेत ना, ह्याच्यात आता सेटिंग आहेत. काय सेटिंग येतात त्याच्यामध्ये? इथे पहा, AF आहे, AF आहे. त्याच्यानंतर अळ सारखं चिन्ह आहे, अळ. AF म्हणजे ऑटोमॅटिक फोकस. बऱ्याच वेळा तुमच्या मोबाईलला, सॉरी सर, हे तुम्ही कॅमेऱ्याचं सांगताय? हो, कॅमेराचं, ओपन कॅमेराचं सांगतोय मी. ओके, ओपन कॅमेरा. हो, ओपन कॅमेरा आपण इन्स्टॉल कसा करायचा ते पण बघितलं मी. तुमच्या देखत इन्स्टॉल पण केला तो ऍप. सर ऍक्च्युली मला अर्जंट फोन आल्यामुळे माझं ते मिस झालं. अच्छा, ओपन कॅमेरा नावाचं ऍप आहे, प्ले स्टोअरला आहे, इन्स्टॉल करा आणि त्याच्यातल्या ह्या महत्वाच्या सेटिंग सांगतोय तुम्हाला. लिंक पाठवल्यानंतर परत एकदा बघून घेऊ भूषण सर आम्ही. ओके, तर रेकॉर्डिंग तर पाठवणार आहे सर. रेकॉर्डिंग पाठवणार, रेकॉर्डिंग पाठवणार. रेकॉर्डिंग मध्ये किती वेळा रिलीज? नो इश्यू सर. ठीक आहे, कंटिन्यू करा सर भूषण येस. सर. आता AF म्हणजे ऑटोमॅटिक फोकस. AF म्हणजे ऑटोमॅटिक फोकस. येस, AF म्हणजे ऑटोमॅटिक फोकस. ळ म्हणजे इन्फानाइट फोकस. त्याच्यानंतर हे फुलासारखं चिन्ह आहे, तर फुलासारखं ते दॅट इज मॅक्रो. म्हणजे तुम्हाला एखादं मुंगीचं शूटिंग घ्यायचंय, एखाद्या बॉलपेनाचं शूटिंग घ्यायचंय, तुम्हाला फक्त सहीचं शूटिंग घ्यायचंय, तर त्यावेळेस तुम्ही तो फोकस वापरणार. आणि कुलुप्पासारखं जे लॉक सारखं चिन्ह आहे, दॅट इज फोकस लॉक. याला मॅन्युअल फोकस म्हणतात. आता पहा, मी जर लांबचं बघतोय, तुम्हाला काय दिसतंय बरं? हा मॉनिटर असा ब्लर दिसतोय का आता मागे? येस सर. हा, ब्लर दिसतोय. आता मी जर इथे क्लिक केलं ना, बोटानी जर त्या जागेवरती क्लिक केलं, काय झालं? ते शार्प झालं बघा. आता उलट होईल.
आता मी जर ह्या अक्षरांवर आलो, हे अक्षर कसे दिसत आहेत तुम्हाला आता? ब्लर दिसत आहेत. ब्लर दिसत आहेत. आता मी तिथे जर बोटाने क्लिक केलं, के वरती क्लिक केलं मी बोटाने, बरोबर माझ्या मोबाईल वरती के वरती मी क्लिक करतोय, तो शार्प झाला. ह्याला म्हणतात फोकस. आता दोन विद्यार्थी उभे आहेत, एक जवळ उभा आहे आणि एक लांब उभा आहे. तर तुम्हाला काय करायचंय, जवळ विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरती कॅमेरा धरायचा आहे. आता उदाहरणार्थ इथे बघू आपण. आता माझ्या समोरचा एक कॅमेरा दुसऱ्या कॅमेराला शूट करतोय सध्या. आता माझ्या समोर जो कॅमेरा आहे तो ब्लर आहे. मी काय करणार, त्या कॅमेराला फोकस करणार. आता काय झालं, कॅमेरा शार्प झालाय, पण मागची जी खुर्ची, मागची जी भिंत किंवा त्याच्या मागचा जो दुसरा कॅमेरा आहे ना, तो ब्लर झालाय. आता तुम्हाला कितपत हे दिसतंय मला नाही सांगता यायचं. आणि अर्थात त्या मोबाईलचा जीव किती घे हो, तो किती ब्लर करणार आणि किती त्याला नाही तर मागची खुर्ची पण फोकस झाली. हा, मग त्या खुर्चीला जर मी क्लिक केलं ना, आता खुर्ची बऱ्यापैकी शार्प होईल. आता हा नाही, शार्प आहे असं म्हणते मी. फोकसच झाली, मगाशी ब्लर होती ती, पण जसं तुम्ही फोकसला क्लिक केलं ना, तर कॅमेरा बरोबर खुर्ची पण फोकस झाली. हा, पण त्याला ते कळत नाही, त्याला तेवढं अंतर कळत नाही. हा, त्याला कळत नाहीये, कारण ते जवळजवळच आहे ते सगळं त्याच्या दृष्टीने. आणि इथं कॅमेराला क्लिक केलं तर खुर्ची, आता माझ्या डोळ्याला दिसताना काय दिसतंय, कॅमेराला क्लिक केलं तर खुर्ची ब्लर होतीये आणि खुर्चीला क्लिक केलं तर कॅमेरा ब्लर होतोय. अगदी बरोबर बरोबर आहे सर. तर हे मला हे काय सांगायचंय, ही गोष्ट लक्षात घ्या. ऍक्च्युली थँक्यू सर. हा मला मोठा प्रश्न होता आज शूटिंग करत असताना. आता आपल्या मोबाईल मध्ये मी तुम्हाला काय सांगतोय, ती इतकुशी लेन्स आहे, ती मोबाईल मध्ये एवढी एवढी लेन्स आहे. आणि हे जे प्रोफेशनल लोक असतात ना, त्यांच्या अशा मोठ्या मोठ्या लेन्स असतात. मग त्या मोठ्या कॅमेऱ्यामध्ये, प्रोफेशनल कॅमेऱ्यामध्ये जे असे दोन बोट आहेत ना, दोन बोट, तर त्यांची एवढी ताकद असते की हे बोट ते शार्प करू शकतात आणि याला ब्लर करू शकतात. एवढ्या अंतरावरती ते फोकस क्लिअर करू शकतात. आणि म्हणून त्यांची कॉस्ट लाखात असते. हे लक्षात घ्या. आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्यांनी जी लेन्स दिलेली, त्यांनी फोकसिंग दिलंय, पण आता शेवटी काय पाहिजे तुम्हाला 10-15 हजारामध्ये. पण आता काय करायचं, शूटिंग घेण्यापूर्वी तिथं कुलपाला आधी क्लिक करायचं, लॉक फोकसला क्लिक करायचं आणि शूटिंग घेण्यापूर्वी ज्याला तुम्हाला शूट करायचं त्याच्यावरती क्लिक करायचं. ती जागा शार्प झाली की नाही ते पाहून घ्यायचं आणि मग शूटिंग सुरू करायचं. ओके, हो, थँक्यू सर. एवढं हे महत्वाचं आहे. सर परत एकदा सांगा ना, काय झालं की मी दुसऱ्या मोबाईल वरून लगेच करून बघते, परंतु वरचा जो पॅनल आला होता ना, तो माझ्या मोबाईल मध्ये येत नाहीये. फक्त काय येतोय तर लाईट येतोय आणि फोकस आपलं काय म्हणतो त्याला, बॅटरी येते आपली. आणि ऑटो लेवलच्या वरचे जे पॅनल आला होता ना आडवा, सर तुम्ही दाखवताय तो येत नाही या मोबाईल मध्ये. कुठून आणायचा तो? नाही, तुम्ही व्हिडिओ मध्ये आहात का सध्या? हो, व्हिडिओ मध्येच आहे. आता तुम्ही दाखवल्याप्रमाणे तुम्ही जी सेटिंग केली ना, तशीच सेटिंग आहे. नाही, मग आता तुमच्या मोबाईल मध्ये ती फॅसिलिटी नसेल बहुतेक. दुसऱ्या मोबाईलला ट्राय करून पाहतो. आता मोबाईलच्या हार्डवेअर नुसार त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बेनिफिट मिळतो. थ्री डॉट्स वर क्लिक केलं आणि ऑटो लेवल आली आणि आपण काय म्हणतो त्याला, टॉर्चच्या तिथं वर तर पॅनलच नाही आलेला खाली मधलं जी पट्टी. ही पट्टी नाही आली. हो. नाही, त्याला काहीतरी वेगळी सेटिंग असेल. दुसऱ्या मोबाईल ऍप आताच इन्स्टॉल केलं तुम्ही? आता जस्ट लगेच केलं तुमच्या सोबत. ठीक आहे. दुसऱ्या मोबाईलला, घरातल्या दुसऱ्या मोबाईलला इन्स्टॉल करून टाका. बरं, माझ्या मोबाईलला करते, हा दुसऱ्या मुलीचा. ठीक आहे, चालेल. काय काम आहे म्हणाला, जे आहे ते काय कार्यरत करतं? ठीक आहे. ओके, चला पुढच्या टॉपिक कडे जाऊयात आपण आता. माईक बंद करा प्लीज. सर एकच मिनिट. हॅलो सर. हा, या ओपन कॅमेराने दिवसा छान चित्र येतं, रात्री येतच नाही, काही फोटोच येत नाही. नाही, ते तुम्हाला तो मुळातच मॅन्युअल कॅमेरा आहे. तुम्हाला फोटोग्राफीच्या जर बेसिक कन्सेप्ट माहिती असेल, शटर स्पीड, ISO, तर त्याला कंट्रोल करूनच त्याला फोटो काढावे लागतात. मग फोटो काढायचे असतील तर आपलं रेग्युलर मोबाईलचा ऍपच वापरायचं. हे फक्त व्हिडिओ शूटिंग साठी वापरा, बाकी याचा फारसा उपयोग नाहीये. ओके थँक्यू. आणि का वापरायचं हे परत एकदा सांगतो. आपलं मोबाईलचं जे व्हिडिओ शूटिंगचं ऍप आहे,
मोबाईलचं व्हिडिओ शूटिंगचं ऍपनी तुम्ही शूटिंग करून पहा, फाळ्यावरचं किंवा व्यक्तीवरचं किंवा एखाद्या मुलाचं, ते सारखं असं असं सारखं ब्लर फोकस त्याच्या समोरची व्यक्ती अशी पुढे मागे झाली, त्याला ऑटो फोकस असतो आणि त्याला मॅन्युअल फोकस करता येत नाही. ऑटो फोकस मध्ये काय प्रॉब्लेम येतो, तुम्ही शूटिंग करून पहा, फाळ्यावरचं शूटिंग करून पहा तुमच्या मोबाईलवरती, काय घोळ होतो. मोबाईलवरती फाळ्यावरचं शूटिंग करायला गेलं ना, आपण फाळ्याच्या समोर उभं राहिलं की ते सारखं ब्लर फोकस, लाईट तरी कमी करेल, लाईट तरी वाढवेल, असं काहीतरी तो करत राहतो आणि ते फार विचित्र वाटतं. तर ह्या ऍप मध्ये हा सर, आज मी बाहेर मैदानावर मुलांचा एक व्हिडिओ काढलाय, आपलं सेशन झाल्यावर मी टाकते. एकदम छान असं एक्युरेटी म्हणजे आलं, त्याच्यात एक व्यवस्थितपणा आला, एकदम छान दिसतं, एकदम आपल्याला जसं पाहिजे तशी क्लिअरिटी आलेली आहे. मी टाकेल व्हिडिओ, आजच बनवला तो. ओके ओके. आता पुढची महत्वाची गोष्ट समजून घ्या की कशासाठी हे ऍप वापरतोय. सगळ्यात महत्वाचं, त्यांनी फोकस लॉक करावा. ऍक्च्युली ते कुलपाला का क्लिक केलं आपण, त्यांनी फोकस लॉक करावा म्हणून त्या कुलपाला क्लिक केलं, जेणेकरून सारखा तो फोकस बदलत नाही आणि चित्र डिस्टर्ब होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, हे ऍप कशासाठी वापरतोय आपण, तर फाईलची साईज कमी करण्यासाठी. आपल्याला तयार होणारा व्हिडिओ जो आहे तो पटकन एडिट करता आला पाहिजे, कॉपी करता आला पाहिजे, या 2 कारणासाठी आपण हा कॅमेरा वापरतोय. आणि बाकी शूटिंगचे जे कन्सेप्ट आहेत त्यात तुम्हाला सांगितलेलेच आहेत मी, की शूटिंग करत असताना कॅमेरा प्रॉपर प्लेस करा, फ्रेम प्रॉपर लावा, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये येतंय की नाही याचा आधी शहानिशा करा आणि त्यानंतरच कॅमेरा सुरू करा. कॅमेरा जास्त मूव्ह करू नका. कॅमेरा मूव्ह करताना तो असा हलतो आणि ते शूटिंग फार विचित्र दिसतं. मुवमेंट घेत असताना सिंपल मूव्ह करा. म्हणजे आता मला मूव्ह करायचा आहे, तर मी कसा करणार, कॅमेरा असा सिंपल मूव्ह करणार, हळूच मूव्ह करणार कॅमेरा. किंवा हातात घेऊन जायचंय मला कॅमेरा, तर हातात घेऊन जायचं असेल तर हळूच घेऊन जा, असा पुढे हळूच, एकाच लेव्हलनी, एकाच स्टाईलनी, एकाच स्पीडनी. बरेच जण काय करतात, फोटो व्हिडिओ शूटिंग करतात का पतंग उडवतात हेच कळत नाही. कधी त्यांचा कॅमेरा इकडे जातो शूटिंगला, कधी तिकडे जातो, कधी असा जातो, कधी तसा जातो. तसलं शूटिंग कधीच करायचं नाही. आणि तुम्हाला सांगितलं, तुम्हाला शूटिंग किती वेळाचं करायचंय, 5 मिनिटाचं नाही तर 5 सेकंदाचं नाही तर 10 सेकंदाचं नाही तर 20 सेकंदाचं. त्यात तुम्हाला फ्रेम कंप्लीट माहिती पाहिजे की तुम्हाला जर मुव्हिंग शॉट घ्यायचा असेल तर कुठून सुरुवात करायची आणि त्याला कुठं जाऊन एंड करायचंय. फ्रेम मध्ये कुठपासून आलं पाहिजे आणि कुठपर्यंत आलं पाहिजे. शूटिंग मध्ये वर्गातल्या मोकळ्या खुर्च्या किंवा मोकळे बेंचेस येत आहेत, याचा अर्थ काय की तेवढे विद्यार्थी अनुपस्थित आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सगळे विद्यार्थी प्रॉपर बसतायत का, जेवढी गरज आहे तेवढं शूटिंग मध्ये येतंय का, अनवॉन्टेड शूटिंग मध्ये तर येत नाही ना, याचा बारकाईने अभ्यास करायचा, मगच शूटिंग चालू करायचं. काउंट करायचं आपल्याला किती वेळाचं शूटिंग घ्यायचं, तेवढं काउंट झालं की लगेच पहिलं शूटिंग बंद करायचं. नाही तर बरेच जण हातात मोबाईल घेतात, शूटिंग सुरू करतात आणि मग कॅमेरा उभा करतात. नाही, आता एक आपल्या त्या वेंकोच्याच ग्रुपवरती एकाने व्हिडिओ टाकलाय बघा, आणि ते म्हणतात की सर मी व्हिडिओ तर आडवा शूट केला होता आणि तो आता इथं काय उभा दिसतोय, तो काय उभा शूट केला होता आणि तो काय आडवा दिसतोय. हा घोळ केव्हा होतो, मोबाईल तुम्हाला आडवाच धरायचा आहे आणि आडवा धरण्यापूर्वी त्याचं रोटेशन ऑन करायचंय. बरेच जण काय करतात, चल रोटेशन लॉक असतं त्याचं, मग रोटेशन लॉक असताना व्हिडिओ उभा तयार होतो आणि तो आडवा पडून जातो, मग हा घोळ होतो आणि तिथं मग काहीच करता येत नाही. तर त्यासाठी मोबाईलचं रोटेशन ऑन करायचं, मोबाईल आधी प्रॉपर आडवा करायचा. हे सगळे कंट्रोल आडवे झालेत की नाही पहा, इथे कंट्रोल आडवे झालेत बघा सगळे, इथं टाइम दिसतोय. सर, शूट करताना हा मोबाईल हॉरिझॉन्टल पाहिजे का व्हर्टिकल पाहिजे, तेवढं फक्त सांगा. हा, शूट करताना तुम्हाला जर रील्स बनवायचे असतील तर मोबाईल उभा धरायचा. तुम्हाला शॉर्ट फिल्म बनवायची असेल, तुम्हाला कॉम्पिटिशनला व्हिडिओ बनवायचा असेल तर मोबाईल आडवा धरायचा. ओके. आणि उभा धरलाय ना तर नंतर आडवा नाही करायचा. शूटिंग चालू असताना त्याची पोझिशन नाही बदलायची, आधीच तो उभा धरायचा, उभा धरून शूटिंग सुरू करायची आणि उभा असतानाच त्याची शूटिंग बंद करायची. आडवा धरला असेल तर आडवा धरूनच शूटिंग सुरू करायची, रोटेशन ऑन करायचं. त्याला कळलं पाहिजे की मला आडवाच व्हिडिओ बनवायचा आहे, तर तो फार नंतर घोळ होतो, नंतर ते एडिटिंग होत नाही. मग उभ्याचं आडवं जे आहे ना ते फार प्रॉब्लेम होऊन जातो. ठीक आहे, ठीक आहे. आता पुढे जाऊयात आपण आणि आता आपलं प्रत्यक्ष डबिंग कसं केलं हे समजून घेऊयात. तर डबिंग करण्यासाठी मी इथे क्लिप चॅम्प म्हणून जे सॉफ्टवेअर आहे ते ओपन करतोय. क्लिप चॅम्प हे सॉफ्टवेअर ऑनलाईन पण मिळतं,
ब्राउझरमध्ये पण चालतं, गुगल क्रोमला पण चालतं, मोबाईल मधल्या गुगल क्रोम मध्ये पण चालतं, आणि हे सॉफ्टवेअर आपल्या लॅपटॉपवरती इन्स्टॉल पण करता येतं जर तुमचं विंडोज 10 असेल तर. त्यानंतर मी आता इथं क्लिक करणार क्रिएट अ न्यू व्हिडिओ यावरती. माझं सॉफ्टवेअर सुरू झालं. आता ह्याच्यात पहिलं काम करावं लागतं आपल्याला, ज्या व्हिडिओवर किंवा ज्या ऑडिओवर आपल्याला काम करायचं आहे तर ते ऑडिओ व्हिडिओ आधी आपल्याला इम्पोर्ट करावे लागतात. येस, कुठून इम्पोर्ट करणार? वरच्या बाजूला इम्पोर्टचं बटन दिसतंय बघा, इम्पोर्ट मीडिया. तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचे व्हिडिओ कुठे आहेत. मी माझ्या डेस्कटॉपवर एक फोल्डर बनवलंय म्युझिक नावाचं, आणि त्यात माझे व्हिडिओ आहेत. हे ऑडिओ व्हिडिओ मी काय केले, सिलेक्ट केले, आणि मी त्याला आता ओपन म्हणतोय. आता मला पाहिल्यावर लक्षात येतंय की ऍक्च्युली माझा कोणता व्हिडिओ कोणता आहे ते. मी जे तुम्हाला दुपारी व्हिडिओ पाठवला होता तो ओरिजिनल व्हिडिओ आता मी खाली ट्रॅकवर घेतो. आता काय करावं लागतं आपल्याला, व्हिडिओ उचलून खाली ट्रॅकवर घ्यावा लागतो. हा मी व्हिडिओ सर, एक उचलला. प्रश्न आहे. समजा आपल्याला एका वेळेस एकमेकांमध्ये दोन व्हिडिओ आपल्याला दोन तीन व्हिडिओ मिक्स करायचे, मग ते 2-3 व्हिडिओ एकाच वेळेस इम्पोर्ट करायचे, व्हॉइस पण आपल्याला घ्यायचंय सोबत, किंवा काही इमेजेस टाकायचे आहेत, तर त्या पण एकाच वेळेस इम्पोर्ट करायच्या का वेगवेगळ्या वेळेस इम्पोर्ट करायच्या? काही प्रॉब्लेम नाही, एक खट्टी इम्पोर्ट करून ठेवलं तरी चालतं, किंवा एक व्हिडिओ घेतला, परत तुम्ही इम्पोर्ट मीडियाला क्लिक केलं, परत फोल्डरमध्ये गेलात, परत पुढचं काहीतरी इम्पोर्ट केलं, परत काही वेळानंतर अजून काही इम्पोर्ट केलं, परत अजून काही इम्पोर्ट केलं, चालतं. एकाच वेळेस सगळं केलं तरी चालतं, एक 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 इम्पोर्ट केलं तरी चालतं. इम्पोर्ट करून जे मिळतं आपल्याला ते कुठे येऊन पडतं, मीडिया बिन मध्ये. याला म्हणतात मीडिया बिन. म्हणजे साधं आहे, तुम्ही स्वयंपाक करताना आधी काय करतात, किचन टेबल वरती जे आहे तर ते मसाल्याचे पदार्थ, भाजी, चिरलेली भाजी, हे सगळं काय करता तुम्ही घेऊन ठेवता, आणि अचानक तुम्हाला वाटतंय की नाही हा आयटम नाहीये, तो तुमची तर प्रोसेस सुरू झालेली आहे, तर मग त्यावेळेस तुम्ही काय करता, परत जाता कपाटामध्ये, आणि कपाटातून तेवढी जी गोष्ट आहे ती तेवढी घेऊन येतात. म्हणजे काय आहे, तुमचा किचन टेबल जो आहे ना, हा किचन टेबल म्हणजे तुमचा मीडिया बिन आहे. तुम्ही एक खट्टी सुद्धा सगळं सामान घेऊ शकतात, किंवा एक 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 करून सुद्धा घेऊ शकतात. आलं लक्षात? तर ते इम्पोर्टचं बटन कुठे आहे दाखव ना. इम्पोर्ट बटन हे काय इथं वरती आपण वरच्या बाजूला आहे ते इम्पोर्ट मीडिया. युअर मीडिया मध्ये का? तुम्ही क्लिप चॅम्प ओपन केलंय का दुसरं सॉफ्टवेअर आहे? हो, क्लिप चॅम्प आहे सर. हा, मग तिथंच वरती इम्पोर्ट मीडिया आहे, युअर मीडिया मध्ये. हा, ओके सर, मिळालं. आणि सर एखादी इमेज घेतली ती आपल्याला काढून टाकायची असेल तर काय करावं लागतं? डिलीट. त्याच्यावर इमेज वर डिलीट करायची. तिला सिलेक्ट करायचं आणि डिलीट करून टाकायचं. सगळं सेम आहे, जसं आपण व्हॉट्सअप वापरतो, जसं आपण त्याला जसे नियम लागू होतात तसेच याला पण नियम लागू होतात. ठीक आहे, मी काय करतोय आता, जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ उचलतोय आणि खाली ट्रॅकवर घेतोय. आता पहा नीट बघा काय झालंय. प्ले हेड दिसतोय तुम्हाला इथे? हा, इथे 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 बघा, इथे हा पहा, हा 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 हे इथे प्ले हेड. येस, हा प्ले हेड आता काय होईल, पळायला सुरुवात करेल. जर मी स्पेस बार दाबला ना, किंवा इथं प्लेचं बटन आहे मध्ये, त्या कॅनव्हासच्या खाली प्लेचं बटन आहे, ते प्लेचं बटन दाबलं किंवा स्पेस बार जर दाबला ना, तर तो पळायला सुरुवात करेल. केलं. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, ऑडिओ डबिंगचं एक अतिशय महत्वाचं प्रॅक्टिकल आज आपण इथे पाहत आहोत. इथे मी काय केलेलं आहे, माझ्या हातामध्ये एक फोन आहे ज्याचा साधा रेकॉर्डर मी इथं चालू केलेला आहे, आणि रेकॉर्डर चालू करून त्यामध्ये मी माझ्या आवाजाचं रेकॉर्डिंग करतो. आणि तसं पाहायला गेलं तर शूटिंग जे आहे तर शूटिंग माझ्या समोरच्या कॅमेऱ्यामध्ये माझं शूटिंग होतंय. आपल्याला काय करायचंय, प्रत्यक्ष फायनल व्हिडिओमध्ये हा जो व्हिडिओ आहे काय, तो जो कर्सर म्हणू आपण त्याला, तुम्हाला जे सोपं वाटतं ते, त्याला प्ले हेड म्हणा, कर्सर म्हणा, तो कर्सर पळत 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 पुढे चाललाय, आणि कर्सर ज्या जागेवर आहे त्या जागेवर नेमका कोणता फोटो आहे तुम्हाला हे माहिती आहे. व्हिडिओ म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं. व्हिडिओ म्हणजे काय, तर अनेक फोटो एकत्र जोडलेले असतात. तर त्या जागेवर कोणता फोटो आहे तो वरती कॅनव्हास वरती दिसतोय. आता इथे कॅनव्हास वरती मी जर त्याला लहान केलं,
या पद्धतीने. फायनल व्हिडिओत काय होईल, मी त्याला पकडून लहान केलं, फायनल व्हिडिओत काय होईल, माझा व्हिडिओ पण लहान होऊन जाईल. म्हणजे मोबाईलवरती जो फुल स्क्रीन दिसायला पाहिजे तो फुल स्क्रीन दिसणार नाही. येस, त्याला जर मी रोटेट केलं असं, तिथंच बटन आहेत ते सगळे, तिथंच आहे ऑप्शन ते, त्याला रोटेट केलं तर आता काय होईल, माझा व्हिडिओ जो आहे तो माझा व्हिडिओ मोबाईल मी आडवा धरेल पण व्हिडिओ मात्र उभा दिसेल आणि त्याच्या डावीकडून उजवीकडून काळी पट्टी दिसायला लागेल. आता व्हिडिओ उलटा झाला, म्हणजे मी कसाही धरायला गेलो मोबाईल, तो मोबाईल कसाही जरी धरला तरी तो व्हिडिओ उलटाच दिसणार मला. परत मी माझा जागेवर नेऊन ठेवला. लक्षात येते, जो काळा जो आहे ना, काळा आहे कॅनव्हास, आणि त्या कॅनव्हास वरती तुम्हाला तुमचे, जसं पॉवर पॉईंटची स्लाइड असते ना, पॉवर पॉईंटच्या स्लाइडवर वर टायटल टाकतो आपण, खाली आकृत्या टाकतो, एका बाजूला इमेज टाकतो, एका बाजूला, तसंच हा कॅनव्हास आहे. आणि इथं कॅनव्हास आहे असं समजा, ही स्लाइड आहे, स्लाइड जशी असते तसा हा कॅनव्हास आहे. याच्यावर जशी तुम्ही मांडणी करताल अगदी तशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ तयार होतो. पण आता इथे एक ऍडिशनल गोष्ट असते, तो म्हणजे हा ट्रॅक. खालच्या बाजूला हा जो ट्रॅक आहे, हा ट्रॅक, एक व्हिडिओ इथं घेतलाय, त्याच्या पुढे मी दुसरा व्हिडिओ घेतो. काय झालं, आता ज्या वेळेस हा व्हिडिओ संपेल ऑटोमॅटिक त्याच्या पुढचा व्हिडिओ सुरू होऊन जाईल. त्यानंतर मी त्याच्या पुढे हा व्हिडिओ घेतला, काय होईल, पहिला व्हिडिओ संपला की दुसरा व्हिडिओ सुरू होईल, दुसरा व्हिडिओ संपला की तिसरा व्हिडिओ सुरू होईल. पण मध्ये गॅप आहे, त्याच्यामुळे काय होईल, मधल्या गॅपच्या वेळेस काहीच दिसणार नाही, तिथे काळी स्क्रीन दिसेल. हे पाहणार आहोत, प्ले होतोय. धन्यवाद. आता पहा, काळी स्क्रीन दिसते, प्लेइंग चालूच आहे, मध्ये काळी स्क्रीन दिसते आणि त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ सुरू झाला. करून जर आपण शूटिंग करणार असाल, समजून घ्या तुम्ही ट्रॅकवर कशी मांडणी करतायत. राईट, ट्रॅकवर ज्या पद्धतीने तुमची मांडणी असेल अगदी त्याच पद्धतीने तुमचा फायनल व्हिडिओ तयार होईल. एका क्लिपच्या पुढे दुसरी क्लिप, दुसऱ्या क्लिपच्या पुढे तिसरी क्लिप, तिसऱ्या क्लिपच्या पुढे चौथी क्लिप, तुम्हाला फक्त मांडत जायची आहे. वरच्या बाजूला एक्सपोर्ट म्हणायचं, तुमचा व्हिडिओ तयार होणार आहे फायनल. एवढं एडिटिंग सोपं आहे, इतकं सोपं आहे. मग आता याच्यात काय काय करायची गोष्ट पडते, तर सगळ्यात महत्वाचं व्हिडिओच्या क्लिप मधला अनवॉन्टेड पार्ट काढणं. तर व्हिडिओच्या क्लिप मधला अनवॉन्टेड पार्ट जर काढायचा असेल तर जी क्लिप आहे तिला आधी सिलेक्ट करावं लागतं. कोणीतरी प्रश्न विचारला होता की डिलीट करायचं असेल तर काय नाही, त्या क्लिपला सिलेक्ट करायचं आणि कीबोर्डवरचं डिलीटचं बटन दाबायचं, झाली डिलीट. हिला सिलेक्ट केलं, त्या दुसऱ्या क्लिपला मी सिलेक्ट केलं, पुन्हा सांगा डिलीट कसं केलं सर, पुन्हा सांगा ना कसं डिलीट केलं, सिलेक्ट केलं, माऊसने सिलेक्ट केलं, क्लिक केलं त्याच्यावरती. जसं पॉवर पॉइंट मध्ये एखाद्या आकृतीवरती क्लिक करतो आपण, त्याला सिलेक्ट करतो, तसं सिलेक्ट केलं त्याला, ते सिलेक्ट झालं आणि कीबोर्ड वरती मी डिलीटचं बटन दाबलं, ते डिलीट होऊन गेलं. एवढं सोपं आहे. परत मी व्हिडिओ उचलतो आणि खाली टाकतो. परत मी काय केलं, वरती मीडिया बिन मधून उचलला आणि तो खाली टाकला. लक्षात घ्या, ट्रॅक वरच तुम्ही डिलीट करताय याचा अर्थ तुमच्या कॉम्प्युटर मधून तो क्लिप डिलीट होत नसते, ती फक्त ट्रॅक वरूनच डिलीट होत असते. येते लक्षात? ओके. आता ह्या क्लिपमध्ये मला सुरुवातीचा काही पार्ट कट करायचा आहे. तर मी काय करणार, इथे जी डावी बाजू आहे ना, ही डावी बाजू इथं फोल्ड करायला सुरुवात करणार. दिसतीये, मी तिला फोल्ड करत चाललोय. येते लक्षात? डाव्या बाजूनी फोल्ड करत चाललोय, याचा अर्थ जो सुरुवातीचा पार्ट होता, हा सुरुवातीचा पार्ट त्याचा कट झाला. त्याचबरोबर मी उजवीकडून जर त्याला फोल्ड करत आलो, उजवीकडून म्हणजे त्या साईडनी मी जर त्याला फोल्ड करत आलो तर एंडिंगचा पार्ट कट होणार आहे. व्हिडिओ शूट करताना होतंय काय, व्हिडिओ शूट करताना बऱ्याच वेळा आपल्याकडून असं होतं, हा स्टार्ट, मग तिथून पुढे ती व्यक्ती स्टार्ट करते. ओके, आता हे व्हिडिओमध्ये स्टार्ट आणि ओके ह्या सुद्धा गोष्टी येऊन जातात. मग काय करायचं, सुरुवातीपासून त्याला थोडं फोल्ड करायचं, शेवटून थोडं फोल्ड करायचं, आणि जो मधला डायलॉग आहे तेवढाच फक्त शिल्लक राहतो, तेवढा त्याला उचलायचं, घेऊन टाकायचं. त्याच्या पुढची क्लिप, तिच्यातला अनवॉन्टेड पार्ट काढला, तो जोडून घेतला, तिच्यातला पुढच्या क्लिपचा अनवॉन्टेड पार्ट काढला, जोडून घेतला. पण आता याच्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे, ह्याला डब कसं करतात. ही क्लिप मी एकदा डिलीट करतो, पुन्हा ती क्लिप घेतो. डबिंग कन्सेप्ट लक्षात घ्या. डबिंग म्हणजे काय, मी काय केलं होतं, व्हिडिओ शूट करताना, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ पाहिलाय. मी काय केलं होतं, 2 फोन वापरले. एका फोन मध्ये मी शूट करत होतो स्वतःला,
माझा मुलगा होता तो मला शूट करत होता एका फोननी, आणि दुसऱ्या फोनमध्ये मी साधं रेकॉर्डिंगचं ऍप्लिकेशन वापरत होतो, साधा आवाज रेकॉर्ड, साधे हेडफोन वापरले, हे असे मोबाईलचे हेडफोन नसतात का, हा बस ते वापरले मोबाईलचे हेडफोन. त्याला पुढे स्पंज लावला जिथे आपला जिथून आवाज जात असतो. येस, इथे इथे काय केलं मी, त्याला स्पंज लावला पुढे, जेणेकरून आवाजाची फडफड, कारण वारं चालू होतं ग्राउंड वरती, मग वारं त्याच्यात जाऊ नये म्हणून त्याला स्पंज लावलं. मी काल हे पण सांगितलं, त्याला कापूस लावायचा आणि कापूस त्याला दोरीने पॅक करायचा, जेणेकरून वाऱ्याची फडफड त्याच्यामध्ये येत नाही. आणि हा कुठे लावला, चिमटे घेतले छोटेसे, हा इथं लावला, जेणेकरून माझ्या ओठांचा आवाज त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल त्या माईक पर्यंत. आणि त्याची जी पुढची पिन आहे, ती पुढची पिन मी मोबाईल मध्ये खोसली आणि मोबाईल मध्ये त्याचं रेकॉर्डिंग केलं. आता हा जो फोन आहे, तुम्ही रेकॉर्डिंग सुरू करून पर्समध्ये पण ठेवू शकतात किंवा पॉकेटमध्ये पण ठेवू शकतात. आवाज कुठे आला, मला आवाज एका फोनवरती मिळाला आणि व्हिडिओ एका फोनवरती मिळाला. त्याच्यामुळे माझ्याकडे आता दोन क्लिप आहेत माझ्याकडे. एक आहे व्हिडिओ आणि दुसरा आहे ऑडिओ. सर, हा, फॅन चालू असेल तर त्यावेळेस मग जर त्याला असं आपण गुंडाळला कापूस वगैरे, हा, तर मग त्याचा आवाज येत नाही का हवेचा? फॅनचा येणारच. येणारच का? शांतता 100% मेंटेन करायची, कारण तुमचे माईक आहेत ना, हे सेन्सिटिव्ह माईक असतात. आता इथे फॅन चालू आहे माझा, पण तुम्हाला येत नाही, कारण हा मी हेडबँड माईक वापरतोय. इथं जर डायनॅमिक माईक वापरला तर तुम्हाला 1% बाहेरचा आवाज येणार नाही. हे काल पण मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही मोबाईलचे माईक वापरतायत, हेडफोनचे माईक वापरतायत, आजूबाजूचे आवाज येणारच. फक्त स्पंजनी काय होतं, स्पंजनी फडफड येत नाही. ते जे फ्लफी आवाज असतो ना, फुट असे ठ ठ फ, ते जे कानाला असे पडदे फाटल्यासारखा जो आवाज येतो ना, तो येत नाही. किंवा वाऱ्यात गेलात तर तुम्ही पहा, गाडीवरतून कुणी बोलत असेल आणि तो गाडीवर चाललेला असेल तर असे आवाजाची फडफड फडफड येते बघा, वारं लागतं तिथे त्या जागेवरती. तर ते त्या स्पंजनी टाळलं जातं. तिथं आवाज आपल्याला तिथं क्लिअर मिळतो, पण नॉईज जात नाही, हे लक्षात घ्या. स्पंजनी नॉईज कमी होत नाही. बरं, आता लक्षात येतं इथे काय दिसतंय तुम्हाला, दोन क्लिपा दिसतात. एक आहे व्हिडिओ आणि खालच्या बाजूला आहे ऑडिओ. ओके, आता इथे तुम्हाला बारकाईने काम काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं, हा जो व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओला मी झूम करतो. इथे झूमचं बटन आहे. इथे झूमचं बटन आहे, झूमनी त्याला मी मोठं केलं आणि ह्या व्हिडिओतला आवाज मला आता बाहेर काढायचा आहे. आवाज बाहेर काढण्यासाठी काय करायचं, यावर राईट क्लिक करायचं त्या क्लिपवर आणि ऑडिओ डिटॅच म्हणायचं. लक्षात आलं काय केलं, त्या व्हिडिओ परत एकदा रिपीट करा सर. राईट क्लिक केलं, त्या व्हिडिओवरती राईट क्लिक केलं आणि त्याला ऑडिओ डिटॅच म्हटलं. त्याच्यातला आवाज आपण काय केला, त्याच्या व्हिडिओच्या आतमध्ये होता तो आवाज आपण आता बाहेर काढला, त्या व्हिडिओचा स्वतःचा आवाज तो बाहेर काढला. आणि आता थोडासा तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम येईल, कारण मला हे झूम नाही करता येते इथे. एक मिनिट, मला झूम करता येते का मी बघतो. येस, थोडं मी कॅनव्हास जो आहे तो कॅनव्हास झूम केलाय. झालं सर, बऱ्यापैकी बऱ्यापैकी तुम्हाला ते दिसत असेल. तर काय दिसतंय इथे, इथे व्हिडिओ आहे आणि त्याच्या खाली त्याचा ऑडिओ आहे. हा तोच ऑडिओ मी तुम्हाला ऑडासिटी मध्ये दाखवला होता, त्या वेव ज्या होत्या ना, त्या वेव. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जो सेपरेट आवाज घेतलेला आहे, क्लिअर आवाज, कारण ह्या आवाजामध्ये काय, ह्या आवाजामध्ये फडफड आहे, ह्या आवाजात क्लिअरिटी नाहीये मोबाईल मध्ये घेतलेल्या, कारण तो बोलणारा व्यक्ती लांब होता, कॅमेरा खूप लांब होता, त्याच्यामुळे आवाजाची क्लिअरिटी आलेली नाहीये. मग आता जिथं क्लिअर आवाज आहे, तो क्लिअर आवाज आपल्याला ह्याच्या खालून मांडावा लागेल. आणि त्या क्लिअर आवाजाला सुद्धा काय करायचं, हा क्लिअर आवाज बघा, जो आपण सेपरेट घेतला होता ना, तो क्लिअर आवाज, त्याची जी सुरुवात आहे, ती सुरुवात मी थोडी कट केली. एकदा मी त्याला फक्त प्ले करून पाहतो तर काय आवाज आहे त्याच्यात. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, ऑडिओ डबिंगचं आता ही जी क्लिप आहे पाहून घ्या. ही क्लिप मला काय करावी लागेल, इथं मॅच करावं लागेल. त्या वेवला वेव फक्त मॅच करायची आहे. आता ही कशी करणार,
सुरुवातीला तर काय प्रॉब्लेम आहे, सुरुवातीला मी खूप लांब होतो, त्याच्यामुळे त्याची वेव मोबाईलच्या शूटिंगच्या कॅमेऱ्यात ती आलेलीच नाहीये, तिथं तुम्हाला मॅच करताच येणार नाही. मग कुठं मॅच करावं लागेल, एंडिंग पार्टला तुम्हाला ती मॅच करावी लागेल. एक 2 मिनिटं. क्लिप जी आहे ना, क्लिप चुकीची घेतली गेली. ही व्हिडिओ क्लिप, हा यस, मी असं लांबून चालत आलेलो आहे. राईट क्लिक, ऑडिओ डिटॅच. येस. आता लक्षात घ्या काय झालंय. एकदा प्ले करून पाहू आपण. शेवटी आपण हे दोन्ही एकत्र कसं करायचं हे पाहणार आहोत. बोल थोडं. धन्यवाद. हा, थोडा झूम कमी करतोय. एकदम शांततेत करावं लागतात हे कामं. भूषण सर, हा, ऑडिओ डिटॅच करणं हा एक ऑप्शन आहे आणि तो व्हिडिओ म्यूट पण होऊ शकतो का? व्हिडिओचा तो आवाज नकोच आहे आपल्याला, तो आवाज नंतर काढून टाकायचा आहे. नाही, मग डिटॅच हा एक ऑप्शन आहे हा, आणि काइंड मास्टरला आपण तो व्हिडिओ म्यूट करतो आणि आपल्याला वाटलं तर खाली रेकॉर्डिंग एक टाकू शकतो समजा. आपण ते रेकॉर्डिंग टाका तुम्ही, पण ते वेवला वेव मॅच झाली पाहिजे, तर ती लिपसिंग मॅच होते. हे लक्षात ते घ्या. काइन मास्टर मध्ये काइन मास्टर मध्ये एक्सट्रॅक्ट ऑडिओ असा ऑप्शन आहे. आहे, एक्सट्रॅक्ट. बरोबर. पण आता इथे महत्वाचं काय आहे तुम्ही लक्षात घ्या. इथे नीट, आता मी परत एकदा त्या जागेवरती झूम करतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. दिसतंय तुम्हाला? मी प्ले करतो इथे. आपण हे दोन्ही एकत्र कसं करायचं हे पाहणार आहोत. धन्यवाद. आपण हे दोन्ही एकत्र कसं करायचं ते पाहणार आहोत. मला म्हणायचं काय आहे, एक लक्षात येते, वरच्या बाजूला तुमचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओतला आवाज आपण बाहेर काढला का, तर मला त्याची वेव कळावी. कारण इथं लिपसिंग कळत नसते. ओठाची हालचाल तुम्ही व्हिडिओमध्ये कुठे पाहणार, कुठं आ केलाय, कुठं ते ओठ मिटलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचंय, वरची जशी वेव आहे तशी खालची वेव एकदम बारकाईने मॅच करायची. मी तिथं फक्त झूम करतो त्या जागेवर. येस, एकदम झूम करतो. दिसत असेल पहा तुम्हाला. परफेक्ट जशी वरची आहे तशीच खालची मॅच झाली. दिसतात त्या दोन्ही वेव. पण सर दोन्ही वेव म्हणजे वेव तर तिथं दिसत नाही व्हिडिओची, मग कसं मॅच करणार? व्हिडिओची ट्रॅक वरती हे पहा, व्हिडिओची वेव आपण काय केलं, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ केला त्याचा. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ. वरची जी वेव आहे ती कोणाची आहे, व्हिडिओच्या आवाजाची. दिसते ती सेम मॅच केलेली दिसते तुमच्या दोन्ही वेव. लक्षात येते. वरची जी वेव आहे ती व्हिडिओ मधून बाहेर निघलेली आहे आणि खालची जी वेव आहे ती दुसऱ्या मोबाईलने रेकॉर्ड केलेली आहे. वरच्या वेव मध्ये प्रॉब्लेम काय आहे, वरच्या वेव मध्ये फडफड आहे आवाजाची, सगळी आवाजाला क्लिअरिटी नाहीये. दोन्ही एकत्र जर ठेवले तर काही प्रॉब्लेम म्हणजे काहीच उपयोग नाही त्याचा. फडफड पण ऐकू येईल आणि चांगला आवाज पण, दोन्ही गोष्टी मिक्स होतील. मग आता आपल्याला काय करावं लागेल, वरची जी वेव आहे, वरची वेव लक्षात घ्या. हे पहा, ही जी इथे आपला व्हिडिओ आहे दिसतोय, हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ त्याच्यातून त्याचा जो आवाज आहे तो खालच्या ट्रॅकवर घेतलेला आहे एक्स्ट्रॅक्ट करून. हा, आणि त्याची जी वेव आहे ती वेव इथं दिसती, पण ही खराब आहे, हिला क्वालिटी नाहीये. हा, आणि आपण जे चांगलं रेकॉर्डिंग केलेलं आहे ना, ते चांगलं रेकॉर्डिंग इथं आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचंय, हे फक्त मॅच करायचंय एकमेकाला. जिथे नमस्कार म्हटलेलं आहे ना आपण, तिथं नमस्काराला नमस्कार मॅच करायचंय. फक्त नमस्काराची वेव जिथं असेल तिथं खालची नमस्काराची तुम्हाला मॅच करायची. एक तर नमस्कार मॅच करा, नाही तर धन्यवाद मॅच करा. मला काय म्हणायचं ते नीट लक्षात घ्या. एक तर क्लिपच्या सुरुवातीला तिला मॅच करा, नाही तर शेवटी जाऊन मॅच करा. समजतंय? सर तुम्ही चांगली ऑडिओ क्लिप आहे ती घरी बसून रेकॉर्ड केली का? नाही, ती त्याच वेळेस रेकॉर्ड केली होती तिथंच, म्हणजे दुसऱ्या मोबाईल मध्ये. दुसऱ्या मोबाईल वरती. त्याचं काय केलं होतं, हे पहा,
एक कॅमेरा माझ्यापासून 10 फुटावरती आहे. ते बाकी समजलं माईकला हे लावलं वगैरे, पण त्यात कॅमेरा फक्त मला मोबाईल कुठला म्हणजे तो त्याच दुसरा वेळेला मोबाईल खिशात वापरला. ठेवला होता. 2 मोबाईल वापरले. एक मोबाईल माझ्या खिशात होता जो फक्त आवाज रेकॉर्ड करत होता. अच्छा, हा. तो आवाज म्हणून तिथं तो माईक जो आहे तो माईक आवाज रेकॉर्ड करत होता आणि तो माईक मी त्या माझ्या मोबाईलला जोडलेला होता हा. आणि दुसरा मोबाईल आणि- शूट करत होता. त्याला माईक जोडला नव्हता. त्याला mic समजा मी जोडला असं नव्हता. केलं की त्या मोबाईलला माईक जोडून तो मी माझ्या कॉलरला लावला हम्म. तरी चालू शकेल ना? आपण माझ्याकडे माईक आवाजाची- नव्हता मग मी काय हा, करणार? नाही मी म्हणजे आता लांब वायर आहे की नाही आपल्याकडे समजा मोबाईलची, आणि तो माईक समजा मी घेतला आणि ज्याने शूटिंग करते त्याच मोबाईलला माईक जोडून तो माईक मी कॉलरला लावला तर शूटिंग सेम आवाज येईल का? चांगला आवाज येईल का? येईल ना. तुमच्याकडे जर प्रोफेशनल माईक असेल मोबाईलला जोडायचा तुम्ही डायरेक्ट मोबाईलला जोडा. पण आता ही ट्रिक कोणासाठी आहे? नाही मी फक्त विचारलं सर की म्हणजे हे करायची गरज नाही पडणार ना म्हणजे राईट, असं आहे. एकदम राईट. हो. ज्यांच्याकडं वायरलेस माईक आहे, ज्यांच्याकडे ऑलरेडी लांब वायरचा बरोबर विषय सांगितलं तुम्ही. मी ते गोष्ट सांगायचंच विसरलो होतो. ज्यांच्याकडे ऑलरेडी एक्सटर्नल माईक आहे त्यांनी तो डायरेक्ट मोबाईलला जोडायचा आणि आवाजाचं रेकॉर्डिंग करायचं. पण ज्यांच्याकडे एक्सटर्नल माईकच नाहीये मग आता त्यांनी काय करायचं? रोडवर गेलेत, मोबाईल शूटिंग लांबून घेतोय, मध्ये अंतर खूप आहे, रस्ता आहे, रस्त्यामधून लोक ये जा करतायत, तुम्ही रस्त्याच्या पलीकडे, तुम्ही कॅमेरामॅन पलीकडे, तुम्ही अलीकडे. मग अशा वेळेस बेस्ट काय पर्याय होऊ शकतो की तुम्ही आवाज त्यावेळेस सेपरेट मोबाईलला रेकॉर्ड करून घ्यायचा. ओके. मग आता इथे आपल्याला काय मिळालं? सेपरेट मोबाईलने रेकॉर्ड केलेलं काय मिळालं? एक सेपरेट ऑडिओ फाईल मिळाली आपल्याला. ही फक्त ऑडिओ फाईल आहे सेपरेट आणि ही व्हिडिओ फाईल आहे. वरची व्हिडिओ आहे त्याच्यामुळे त्या व्हिडिओतला आवाज इथे खाली आला. सर मोबाईल उलटा ठेवायला लागेल मग ऑडिओचं जे ते पॉइंट आहे ते वरून आले पाहिजे कॅमेरा खाली जायला आपल्या खिशातल्या मोबाईलला. तो कसाही ठेवा उलटा तो पर्स मध्ये कसाही ठेवला तर काय फरक पडतो? तुम्हाला त्याच्यावर जर ऑडिओच रेकॉर्ड करायचा आहे तुम्ही त्याला हेडफोन लावणार आहेत, साधे हेडफोन आपण जे कानाला लावतो ते. मोबाईल पर्स मध्ये कसाही पडू दे. मोबाईलने जे रेकॉर्ड करणार आहात ना त्याच्यामध्ये ऍप नाही वापरणार ना रेकॉर्डिंगला, मोबाईलच्याच रेकॉर्डिंगने रेकॉर्ड करणार ना? हो. तुम्ही जो पर्स मध्ये ठेवणार आहे तो फक्त ऑडिओ रेकॉर्डिंग साठी वापरायचा आणि रेकॉर्डिंग एकाच वेळेस चालू करायचं. इकडं ऑडिओ रेकॉर्डिंग चालू करायचं आणि तिकडे व्हिडिओ शूटिंग चालू करायचं. तिकडे व्हिडिओ शूटिंग बंद करायचं, इकडे ऑडिओ रेकॉर्डिंग पण बंद करून टाकायचं. साधी गोष्ट आहे. मला एवढं सांगा बरं, एका मोबाईल वरती मी ऑडिओ रेकॉर्ड करतोय आणि एका मोबाईल वरती मी व्हिडिओ शूट करतोय. मला किती फाईल मिळतील टोटल? 2 मिळतील. एक आवाजाची मिळेल आणि एक व्हिडिओची मिळेल. व्हिडिओची मिळतीये तिच्यात आवाज आहे पण तो आवाज खराब आहे, तो आवाज क्वालिटी नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे इथे जी ट्रॅकवर घेतलेली जी क्लिप आहे त्याचा जो आवाज आपण एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे हा खराब आहे इथे, लक्षात घ्या. मग आता मी फक्त काय केलेलं आहे, ह्या व्हिडिओचा जो आवाज आहे इथे, हा आवाज जो आहे ह्या आवाजाला प्युअर आवाज जो आपण मोबाईल मधून घेतला तो फक्त मॅच केलाय. आणि तो मॅच कसा करायचा? त्या वेव्हला वेव्ह मॅच करायची. येते लक्षात? सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण ऑडिओ रेकॉर्डिंग करतो तर तेव्हा ब्लूटूथ हेडफोन वापरता येतील का ते पिनचेच हेडफोन वापरावं लागतं? वापरून पहा ना, ब्लूटूथ हेडफोन वापरून पहा ना. ब्लूटूथ हेडफोन मग जर तुम्ही तुमच्या मोबाईलला म्हणजे सेपरेट मोबाईल वापरायची गरजच नाही ना, तुमच्या आहे त्याच मोबाईलला वापरा ना मग ज्याच्यावर तुम्ही शूटिंग करताय. येस. तसं रेकॉर्डिंग होऊ शकते का ब्लूटूथ हेडफोन? होतं. काही ऍप घेतात, काही ते तर करूनच पाहावं लागतं. तुम्ही ऍप तुमचे वापरून पहा. मुद्दाम मोबाईल पासून लांब जा 7-8-10 फुटावरती, 10-15 फुटावरती, आणि तिथून आवाज रेकॉर्ड करतोय का ते बघा आणि क्लिअर आवाज रेकॉर्डिंग होती का ते चेक करा. आणि सगळ्यात मोठं काय, कंपॅरिझन करणं गरजेचं असतं. बिना ब्लूटूथनी रेकॉर्डिंग करायचं, ब्लूटूथ लावून रेकॉर्डिंग करायचं, हेडफोन लावून रेकॉर्डिंग करायचं, बिना हेडफोनचं रेकॉर्डिंग करायचं, तेव्हा त्यातला फरक कळतो. नाही तर नॉर्मल काय होतं, जे आलंय ते आपल्याला भारीच वाटतं ना, आपल्याला असं वाटतं ते त्यांनीच झालंय. ओके. कंपॅरिझन केल्यानंतर लक्षात येतं की अरे हा यातलं बेटर कुठलं आहे, यातलं फॉल्टी कुठलं आहे, हे कंपॅरिझन केल्यानंतर लक्षात येतं. सर आपण एक ऑडिओ वेगळ्या मोबाईलवर
व्हिडिओ वेगळ्या मोबाईलवर केला आणि हे काम आपण लॅपटॉपवर करतोय, हो. मग ते सगळं एकत्र कसं करायचं? मग तेवढ्या फाईल तुम्हाला लॅपटॉपला घ्याव्या लागतील कॉपी करून. कॉपी करून घ्यायच्या. हो, पण- मोबाईल मधून त्या कॉपी करायच्या आणि लॅपटॉपवर कॉपी करायच्या त्या. मोबाईल पिनेनी जोडता येतो ना. हा येस येस. हा, मोबाईल पिनेनी जोडता येतो. सर एक प्रश्न होता. ओके येस येस. हॅलो सर, हा एक प्रश्न होता. आपण जर स्क्रीन रेकॉर्डिंग केलं हा तर ते गॅलरी मध्ये सेव्ह होतं. मग ते गॅलरी मधून आपल्या याच्यावर कसं आणायचं? तुम्हाला त्याचं म्हणून तर फाईल मॅनेजर कळायला पाहिजे तुमच्या मोबाईलचं. तुम्हाला हे कळायला पाहिजे नाही, की मी ते कुठं- आता ह्याच्यावर करतोय, तर लॅपटॉपवर करतोय. याचं उत्तर मी देऊ का? हा हा, याचं उत्तर मी देऊ का? तुम्ही जे रेकॉर्डिंग केलेलं आहे ना सर, ते तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला घ्या. हॅलो, हो, हा ते बोला. तुम्ही व्हॉट्सअपला घ्या आणि लॅपटॉपला व्हॉट्सअप वेब ओपन करा आणि तिथनं डाउनलोड करा. नाही नाही, मॅडम, ते त्यांचं स्क्रीन म्हणणं काय- रेकॉर्डिंगचे गेलं. गव्हाणे सर, तुम्ही मोबाईल मध्ये लॅप- घेतलंय की नाही? हा, तुम्ही मोबाईल मध्ये शूटिंग घेतलंय किंवा मोबाईल मध्ये साऊंड रेकॉर्ड केलाय, ती रेकॉर्ड मी- फाईल. हा, मी जे आहे ना लॅपटॉपवरच बनवलेलं आहे, स्क्रीन रेकॉर्डिंग केलंय. आता ते ओके. स्क्रीन रेकॉर्ड गॅलरी मध्ये आहे माझ्या स्क्रीन रेकॉर्डच्या. आणि ते हा. जर मला आता हे ट्रॅकवर आणायचं असेल तर काय करावं लागेल? हे पहा, पहिली गोष्ट Import तुम्हाला file करायची. एक मिनिट गव्हाणे सर, तुम्ही कुठलं सॉफ्टवेअर वापरता स्क्रीन रेकॉर्डिंग साठी? स्क्रीन रेक. स्क्रीन रेक. त्याच्या सेटिंग मध्ये हा. नीट जाऊन बघा, त्याच्यात तुम्हाला त्याचा पाथ दिसेल. त्याच्या सेटिंग असतात, त्या सेटिंग मध्ये जाऊन पहा, त्याचा रस्ता असतो की मी रेकॉर्ड केलेलं कुठं जाऊन पडेल, सी ड्राईव्ह वरती, कोणत्या फोल्डर मधल्या कोणत्या फोल्डर मध्ये ते जाऊन पडेल. हा रस्ता जाऊन पाहायचा आणि मग माय कम्प्युटर त्यासाठीच आहे आपला. दिस पीसी ला उघडायचं, ते जाऊन फोल्डर उघडायचं, तुम्हाला तिथे जाऊन ते दिसेल. अच्छा, आता ते पाहू. हा ओके, सर मी पाहतो सर. बोलू का try करू. याच्यामध्ये एकदा? हा, मी बोला. बोलू का मध्ये एकदा? प्रत्येक सॉफ्टवेअर हे त्याचं एक फोल्डर तयार करत असतं. ज्यावेळेस आपण फाईल अपलोड करतो किंवा डाउनलोड करतो आपल्या मोबाईलमध्ये, त्यावेळेस ऑटोमॅटिकली एक फोल्डर रेडी होतं. आणि जर समजा आता आपण ओपन कॅमेरा घेतला किंवा कोणतं पण सॉफ्टवेअर घेतला आपण, तर ते त्याचा एक फोल्डर तयार करतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या फाईल येऊन पडतात. बरोबर जर तुम्हाला ते फोल्डर बघता आलं तर कदाचित तुम्हाला त्या फाईल मिळू शकतील. म्हणजे फोल्डर बघायला पण एक टेक्निक असतं. म्हणजे सर सांगतायत त्याचं इंटरनल स्टोरेज असतं. आपल्या मोबाईलमध्ये जिथं स्टोरेज असतं फाईल सेव्ह होतात. मग त्याच्यामध्ये फाईल गव्हाणे सरांचा मॅनेजर. लॅपटॉपचा प्रश्न आहे. आणि त्यांचा प्रश्न काय आहे की त्यांनी ते स्क्रीन रेक म्हणून सॉफ्टवेअर वापरलं, त्याच्यात रेकॉर्डिंग केलं आणि त्यांना लक्षात येत नाही ते कुठे जाऊन पडलं. तर स्क्रीन रेक सॉफ्टवेअरचं सॉफ्टवेअरला पण असतं सर ते सेव्ह. असतं. बऱ्याचदा पण- बघा तुम्ही एकदा. हा, काय करतात हे जे सॉफ्टवेअर आहेत ना, त्याच्या तिथे सेटिंग सारखा एक आयकॉन असतो सेटिंगचा. त्या सेटिंगच्या आयकॉन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळतं की त्यांनी रेकॉर्डिंग कुठल्या पद्धतीने करावं, किती रिझोल्युशनला करावं, कशाचं रेकॉर्डिंग करावं, माईक कुठला घ्यावा. तुमच्या लॅपटॉपला जर 2-2 माईक असतील तर कोणत्या माईक वरून रेकॉर्डिंग करावं, ही सगळी सेटिंग तिथं असते. आणि तिथं अजून एक महत्वाची सेटिंग असते की रेकॉर्डिंग कुठल्या रस्त्यावर जाऊन पडणार, कुठल्या पाथला जाऊन पडणार. तिथं रेकॉर्डिंग पाथ म्हणून ऑप्शन असतं. तर कुठल्या पाथला जाऊन आपण काय करतो, घाबरतो त्या सेटिंगला हात लावायला आणि म्हणून ते सेटिंग कधी उघडूनच पाहत नाही. ऍक्च्युली तिथंच तर खरं महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की हे सॉफ्टवेअर किती डिटेलमध्ये काम करू शकतं. एकदा तिथे सेटिंग मध्ये जाऊन बघा, तुम्हाला 100% लक्षात येऊन जाईल की कुठे जाऊन पडलाय आपला व्हिडिओ ते. सर पण हा जो आज शिकवला क्लिप छान, हा ह्याच्यामध्ये हा नवीन एक बाब आपण शिकलो की हे जे एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑडिओ आहे हा. हे आपण करू शकतो ह्याच्यामध्ये. हा, प्रत्येक सॉफ्टवेअर मध्ये करता येतं. मला काय म्हणायचं, हे सॉफ्टवेअर नाही, तुम्ही काइन मास्टर मध्ये पण हे काम करू शकतात, पॉवर डायरेक्टर मध्ये पण करू शकतात, कॅमटाशिया मध्ये पण करू शकतात. सायन्स समजून घ्या पहिलं. सायन्स काय आहे, आपण त्या वेव्हला वेव्ह मॅच करतोय. इथं जर वेव्हला वेव्ह मॅच नाही झाली तर काय होतं बघून घ्या तुम्ही. आता मी एकदा ही जागा आहे ना, ह्याची हलवतो, थोडी हलवली मी आणि आता मी याला प्ले करतो. लिप्सिंग होणारच नाही ते. हा, फक्त प्ले केल्यानंतर काय होते बघा. आपण हे दोन्ही एकत्र कसं करायचं, धन्यवाद. इको व्हायला लागला तिथे. दोन्ही आवाज एका अंतराने यायला लागले, एकमेकाच्या नंतरच्या अंतराने यायला लागले. हो सर. हा, आता हे फक्त लक्षात आलं पाहिजे की वेव्हला वेव्ह आपण कशी मॅच केली. आता सगळ्यात महत्वाचं, जो खराब आवाज आहे
तो खराब आवाज आपल्याला म्यूट करता आला पाहिजे. खराब आवाज. तर खराब आवाजाला आपल्याला सिलेक्ट करायचंय आणि वरच्या बाजूला इथं एकदम वरच्या कोपऱ्यात स्पीकर सारखं चिन्ह आहे, त्याच्या चिन्हावरती क्लिक करायचं आणि त्याला 0 करून टाकायचं. खराब आवाजाला आपण 0 करून टाकलं. आता फक्त स्वच्छ आवाज जो आहे तो स्वच्छ आवाजच तिथं उरला. ह्याला झूम आउट करायचं आणि पाहून घ्यायचं काही ऍडिशनल आहे का. हो आहे. मूळ व्हिडिओची जी क्लिप आहे ती क्लिप आपली कुठे जायचं सर प्लीज परत एकदा रिपीट करा ना. तो खरा आवाज जो खराब जो आवाज आहे तो कसा काय mute झालं. करायचा? दोन मिनिट माझ्याकडून आहे ना ते फुल स्क्रीन झालंय ना, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं दिसत झालंय. हा. लग्न Yes. नाही. हा. आता नीट बघा आवाज 0 कसा करायचा. ज्या क्लिपचा आवाज 0 करायचा आहे त्या क्लिपला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट कसं करतो त्यावर जाऊन फक्त क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला वरची जी कोपऱ्यातली तिकडची साईड, माझा हात पोहोचत नाही तिथपर्यंत, कोपऱ्यातलं असं स्पीकर सारखं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि क्लिपला सिलेक्ट करून त्याचा व्हॉल्यूम पहा. व्हॉल्यूम वाढवायचा का व्हॉल्यूम कोणतं कमी चिन्ह करायचं. सर? कोणतं चिन्ह सर? कोणतं चिन्ह? स्पीकरचं चिन्ह. ओके. हा. त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला आवाज त्याचा 0 करता येईल. फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही कोणाचा आवाज 0 करताय. म्हणजे नेमकं ओरिजिनल ऑडिओचा करताय का प्युअर ऑडिओचा आवाज 0 करताय तेवढं फक्त चेक करून घ्या. ओके. आता पुढची महत्वाची गोष्ट आहे ती फाईल सर ती फाईल डिलीटच केली तर नाही चालणार का? आपण एक्स्ट्रॅक्ट केलेली चालेल ना. ऑडिओ चालेल ना. चालेल. नाही तर सिलेक्ट करून डिलीट करून टाका. त्याला सिलेक्ट करा. कधी कधी काय असतं त्यातला काही भाग पण आपल्याला लागू शकतो. नंतरच्या रेकॉर्डिंग मध्ये काही आलेलं नाहीये म्हणून तो भाग आपल्याला लागू शकतो. मी सिलेक्ट करतोय आणि त्याला डिलीट करून टाकतोय. ओके. आता नीट बघा काय झालंय. कोणती क्लिप मोठी बरं ह्याच्यामध्ये, व्हिडिओ का ऑडिओ? ऑडिओची सर. ऑडिओची. काय झालं ऑडिओचं रेकॉर्डिंग स्टॉप करायला माझ्या लक्षात नाही आलं. ऑडिओचं रेकॉर्डिंग बराच वेळ चालू राहिलं. नंतर लक्षात आलं मग मी त्याचं रेकॉर्डिंग स्टॉप केलं. मग आता काय करावं लागेल मला, जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो एक्स्ट्रा पार्ट मला डिलीट करून टाकावा लागेल. कसा डिलीट करायचा तर ह्याच्यासाठी साधी सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला कात्रीने कट करता येतं. ही एक पट्टी आहे आवाजाची. या पट्टीमध्ये नकोय जिथून आपल्याला पुढे नकोय तिथं मध्ये कात्रीने कट करता येतं. कर्सर त्या जागेवर ठेवायचा किंवा प्ले हेड आपण त्या जागेवर ठेवायचा. त्या क्लिपला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर वरती कात्री सारखा सिम्बॉल आहे, कात्री सारखा. कात्रीने काय होतं, मी कात्रीला क्लिक केलं, पा इथं वरच्या बाजूला पा इथं कात्री सारखा सिम्बॉल आहे. या क्लिपला मी सिलेक्ट केलं. कर्सर बरोबर ज्या जागेवर मला कात्री मारायची ती कर्सर त्या जागेवरती नेला आणि कात्रीने क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर काय झालं, आता दोन वेगवेगळे तुकडे तयार झाले. हा तुकडा वेगळा झाला, पहा इथे हा तुकडा वेगळा झाला आणि डावीकडचा तुकडा वेगळा झाला. मी आता फक्त काय करणार, उजवीकडचा जो तुकडा आहे त्याला सिलेक्ट करणार आणि डिलीटचं बटन दाबून टाकणार. ओके. अनवॉन्टेड पार्ट जो येतो त्यातला निघून गेला. आणि आता इथं वरच्या बाजूला एक्सपोर्टचं बटन आहे. त्या एक्सपोर्टच्या बटनला मी क्लिक करणार आणि माझं एक्सपोर्टिंग करून घेणार. ओके. एक्सपोर्टला क्लिक केलं, डायरेक्ट माझा व्हिडिओ तयार होईल. आता तो विचारतो किती क्वालिटीला तयार करायचा, मी 1080 ला म्हणतोय. 1080 माझा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. मग आता पुढचा प्रश्न, जर समजा तुम्ही रोडवरती किंवा काही विद्यार्थ्यांचं शूटिंग घेतायत, मग असं शूटिंग घेत असताना तुम्हाला तिथं आवाज क्लिअर मिळाला नाही आणि तुम्ही दुसरा मोबाईल वापरून तिथे रेकॉर्ड पण केलेला नाही, मग अशा वेळेस काय करताल, कोण सांगेल? चला, प्रश्न कळतोय मला काय प्रश्न म्हणायचं? परत एकदा विचारा. प्रश्न काय घरी बसून रेकॉर्ड करायचं. प्रश्न परत एकदा विचारा. प्रश्न नीट लक्षात घ्या. मी बाहेर गेलोय, कुठेतरी मी शूट करतोय आणि शूट करत असताना मी तिथे विद्यार्थ्याचा डायलॉग असेल किंवा आपलं स्वतःचं शूटिंग असेल, ते शूटिंग केलं, पण शूटिंग केल्यानंतर असं लक्षात आलं माझा आवाज क्लिअर आलेला नाही. सर डबिंग करायचं, आपला व्हिडिओ जो आहे तो प्ले करायचा आणि जसं आपण लिपसिंग करतोय त्या डायलॉग लक्षात ठेवायचे आणि ते त्या वेळेस प्रेझेंट करायचे. म्हणजे दोन्ही ऑडिओ आणि व्हिडिओ मॅच होतील या शब्दानुसार आपण मॅच करून घ्यायचे आणि नंतर मग आपण व्हिडिओ आणि ऑडिओ
ट्रॅकवर लावून घ्यायचे. एकदम राईट. काय करायचं बरोबर आहे, सांगा? डबिंग. तुम्हाला त्यासाठी 2 मोबाईल लागतील. ओके, काय करायचं, एका मोबाईल मध्ये व्हिडिओ प्ले करायचा. नीट पहा, आता याच्यामध्ये मी पाहत होतो व्हिडिओ कुठे. इथे व्हिडिओ आहे. आता मी काय करणार, जो काय तुमचा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ मी सुरू करणार आणि पॉज करणार. व्हिडिओ सुरू करणार आणि पॉज करणार. आता व्हिडिओ सुरू करून पॉज केल्यानंतर एक डायलॉग ऐकून घेणार. दुसऱ्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती ऑडॅसिटी सॉफ्टवेअर आहे, त्यात सुद्धा तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. साधे मोबाईलचे हेडफोन वापरून सुद्धा सुंदर रेकॉर्डिंग होतं लॅपटॉपवरती. तर लक्षात घ्या, जसं व्हिडिओमध्ये बोललं गेलेलं आहे तसं परत तुम्हाला आवाज रेकॉर्ड करावा लागेल. त्याच स्टाईलनी तुम्हाला रेकॉर्ड करावं लागेल. रेकॉर्डिंग तुकड्या तुकड्यात केलं तर अतिउत्तम. जर सलग केलं तर मग मात्र तिथं तुम्हाला गेल्यानंतर तिथं तुम्हाला तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये त्याचे तुकडे करावे लागतील. कसे पाहून घ्या. काय करायचं, इथे आता ती ओरिजिनल फाईल आपण डिलीट केलेली आहे. फक्त आता इथे फक्त फरक लक्षात घ्या. मी काय करणार, इथे त्याचे तुकडे करणार. तुकडे करण्यासाठी ती कात्री आहे. इथे एक कात्री, इथे एक कात्री, इथे एक कात्री. याला थोडं पुढे सरकवतो, याला थोडे पुढे सरकवतो. एक एक डायलॉग घ्यायचा. म्हणजे भले तुम्ही आता ओरिजिनल शूटिंग तुमचं 10 मिनिटाचं आहे, 10 मिनिटाचा आवाज परत रेकॉर्ड करायला तुम्हाला कदाचित 12-13 मिनिटं लागतील. मग त्यात काय होईल, मध्ये पॉजेस रेकॉर्ड होतील, मध्ये काय होईल, एक काहीच बोललेलं नाही असा स्पेस रेकॉर्ड होईल. तर ते जे तुमचे डायलॉग आहेत, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्वाचा विषय पाहणार आहोत. बस, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्वाचा विषय पाहणार आहोत. हे जे नवीन रेकॉर्डिंग आहे तेवढाच तुकडा उचलायचा आणि तेवढ्या डायलॉगच्या खाली लावून टाकायचा. त्याच्यानंतर आजचा आपला जो विषय आहे हा गणितातला अतिशय महत्वाचा विषय आहे. ओके, तेवढा तुकडा उचलायचा आणि तेवढ्या डायलॉगच्या खालून लावून टाकायचा. समजते मला काय म्हणायचंय ते? ओरिजिनल व्हिडिओमध्ये जे बोललेलं आहात जसंच्या तसं तिथे जसं बोललेलं आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्ही कुठलंही दुनियातलं व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंगचं सॉफ्टवेअर वापरा, कुठलंही वापरा, मोबाईलचं वापरा, लॅपटॉपचं वापरा. व्हिडिओमध्ये जसं बोललं गेलेलं आहे तसंच्या तसं तुम्हाला बोलायचंय. एक संघ बोला, तुकड्या तुकड्यात बोला. एक संघ बोलले तर त्याचे तुकडे करायचे. कारण का, नंतर ऑडिओ मॅच नसतो. म्हणजे आता समजा तुम्ही 10 मिनिटाचं तुमचं प्रेझेंटेशन आहे आणि 10 मिनिटाचं प्रेझेंटेशन तुम्ही बोलून गेलेत व्हिडिओमध्ये आणि नंतर जर तुम्ही रेकॉर्ड करायला गेलं तर ते 10 मिनिटाचं होत नाही. ते एक तर 9 मिनिटाचं होईल, नाही तर ते 12 मिनिटाचं होईल. मग ते जर तुम्ही लावायला गेले तर सुरुवातीचे डायलॉग मॅच होतात पण पुढचे मॅचच होत नाहीत. पुढे लगे मिसमॅच होऊन जातात, लिपसिंग मॅचच होत नाही. आपल्याला लिपसिंग मॅच करण्यासाठी काय करावं लागेल, त्याचा तुकडा करावा लागेल आणि तो तुकडा तिथं मॅच करत जावा लागेल. आणि फिल्म मेकिंग मध्ये हेच केलं जातं. म्हणून फिल्म मेकिंग मध्ये आवाज एवढा सुस्पष्ट ऐकू येतो आपल्याला. तुम्ही चित्रपटामध्ये जे काही डायलॉग असे आपल्याला एकदम असे भिनतात ऐकल्यानंतर, त्याचं कारणच ते असतं. ऍक्च्युअली साईटवरती तेवढं क्लिअर आवाज रेकॉर्डिंग होतच नसतो. आवाजाचं रेकॉर्डिंग स्टुडिओमध्येच होतं. ते स्टुडिओतच आवाज रेकॉर्ड करतात आणि बरोबर एक 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 डायलॉग त्या जागेवर नेऊन मांडतात. तेव्हा कुठं आपल्याला ती फिल्म एवढी पॉवरफुल वाटते. येते लक्षात मला काय म्हणायचंय ते? हॅलो, येस सर, येस सर, ग्रेट. आज ऍक्च्युली ना महेंद्र पाटील सर आपल्या बरोबर आहेत. महेंद्र पाटील सर आहात? हो सर, आहे. सॉरी बरं का, ऍक्च्युली महेंद्र पाटील सर आज पॉवर पॉइंट बद्दल माहिती घेणार होते. महेंद्र पाटील सर, आता वाजलेत 8:47. तर काय करायचं, ऍक्च्युली हाच टॉपिक इतका लांबला ऍक्च्युली की त्याच्यामुळं आता सगळ्यांना ओळख करून देतो. तुमच्यापैकी बरेच जण महेंद्र पाटील सरांना ओळखत असालच, बरेच जण त्यांचे स्टुडंट पण आहेत. महेंद्र पाटील सर हे मुंबईला असतात, पॉवर पॉइंटचे एक्सपर्ट आहेत आणि पॉवर पॉइंट एकदम ऍडव्हान्स लेवलला जाऊन ते शिकवतात. आज आपल्याला
पॉवर पॉईंट ज्यांना शिकायचंय, म्हणजे ज्यांना पॉवर पॉईंट काहीच माहिती नाही, त्याच्यासाठी महेंद्र पाटील सर त्यांचे काही महत्वाचे व्हिडिओ ग्रुपवरती शेअर करतील. आणि त्याच्यामध्ये पॉवर पॉईंटमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो, पॉवर पॉईंटचा व्हिडिओ कसा करायचा, पॉवर पॉईंटच्या स्लाइडची जेपीजी कशी करायची, किंवा त्याची जी इमेज आहे, एखादा तुम्ही आकृती तयार केली, एखादा बदाम तयार केला, एखादा चौकोन तयार केला, तर तो मला व्हिडिओ एडिटिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये घेण्यासाठी त्याची PNG कशी करायची, असा महत्वाचा विषय महेंद्र पाटील सर सांगणार होते. काय करायचं ऑडियन्स तुम्हीच सांगा आता. आत्ता घ्यायचं एक 10-15 मिनिटाचं सेशन का उद्या घ्यायचं? घेऊ सर. उद्या घेऊया प्लीज. उद्या घेऊया सर, उद्या घेऊया ना. उद्या तुम्ही म्हटले संडेला 2 घ्यायचे आपल्या, तर उद्या 1 घेता येईल अजून. हा, उद्याच्या सत्रामध्ये सूरज शिकलगार सर येत आहेत आपल्याकडे. तर सूरज शिकलगार सर पण काही महत्वाचे टॉपिक घेणार आहेत. उद्या ऍक्च्युली अॅनिमेशनचा टॉपिक आहे संध्याकाळी, आणि सकाळी महत्वाचा विषय आहे की AI चा वापर करून इमेजेस कशा जनरेट केल्या जातात, त्यानंतर नेटवरून कॉपीराइट फ्री ऑडिओ व्हिडिओ कसे घेतले जातात. तर महेंद्र पाटील सर, उद्या 2 वाजता शक्य आहे का तुम्हाला? हो सर, आहे ना. बरं, मग 2 वाजता काय करा, त्यापूर्वी तुम्ही महत्वाचे तुमचे पॉवर पॉईंटचे व्हिडिओ ग्रुपवरती शेअर करून टाका. ठीक आहे. 2 वाजता तुम्ही डायरेक्टली सुरुवात करा की एक जेपीजी कशी घ्यायची, त्याच्यानंतर जेपीजी कशी करायची, व्हिडिओ कसा करायचा, असं एक 10-15 मिनिटाचं सेशन तुम्ही सकाळी घेऊन टाका 2 वाजता. आणि तिथून पुढे मग सूरज शिकलगार सर कंटिन्यू करतील. चालेल. सॉरी, आज काय झालं, हा टॉपिक इतका लांबला. हरकत नाही. ऍक्च्युली मी महेंद्र पाटील सरांना सांगितलं होतं की 8 वाजता तुम्ही जॉईन करा. 8 वाजेपासून त्यांचं सेशन ठेवलं होतं, पण हाच टॉपिक आपला प्रचंड लांबला. डबिंग ही इतकी महत्वाची कन्सेप्ट आहे, म्हणजे व्हिडिओ शूट करत असताना क्लिअर ऑडिओ येतच नाही, तुम्ही काही प्रयोग करा. आणि मग प्रोफेशनल माईक वापरायचे म्हटलं तर कॉस्ट प्रचंड मोजावी लागते. मग त्यापेक्षा आपल्याला हवं तसा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी डबिंग ही प्रोसेस वापरली जाते, आणि ती नेमकी आजच्या कार्यशाळेमध्ये आपण समजून घेऊ. सर, कधी कधी वर्गामध्ये आपण बोलून घसा बसतो, माझा तर नेहमीच बसतो, आणि मग अशा वेळेला आपला आवाज असा टप येतो. मग असं जरा सॉफ्ट आवाज येण्यासाठी काही त्या एडिटिंग मध्ये काही आहे का दुसरं काही ऑप्शन? आहे. आता AI मध्ये उद्या तुम्ही सूरज शिकलगार सरांना विचारा, ते AI चे मास्टर आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AI मध्ये आवाज बदलता पण येतो, म्हणजे तुम्हाला लता मंगेशकर सारखा सुद्धा आवाज करता येईल स्वतःचा. ओके. हा, तर त्याच्यात ते पण आहे, पण ते कितपत लेवलला होतं अजून बऱ्याचशा गोष्टी त्याच्या प्रायमरी स्टेज मध्ये आहेत. ओके सर, उद्या दुपारी 2 वाजता. हा, आणि दुसरं सेशन किती वाजता असेल? दुसरं सेशन संध्याकाळी 7 वाजता. ओके सर. भूषण सर, 2चं सेशन सुद्धा उद्याच्या सत्रामध्ये मी नाहीये. उद्याच्या सत्रामध्ये महेंद्र पाटील सर आहेत आणि सूरज शिकलगार सर आहेत. सूरज शिकलगार सर हे सांगलीचे आहेत आणि टेक्नॉलॉजी मधले मास्टर आहेत, आणि महेंद्र पाटील सर पॉवर पॉईंट मधले मास्टर आहेत. हो, मग सरांचं 2 ते 5 असेल बहुतेक, आणि संध्याकाळचा निमिर्मय 7 ते 8:30. ते पण सूरज शिकलगार सरच घेणार आहे संध्याकाळचं. म्हणजे 7 वाजता ना? हो, 7 वाजता. ओके सर. ओके. दुपारचा ऑफिशियल टायमिंग 2 ते 3:30 किंवा 4 आहे. 2 ते 4 आहे, 2 तासाचा. ओके सर. तुम्ही जर म्हटलं तर ते वाढवतील, टायमिंग वाढवतील ते. ओके सर. सर, आता तुम्ही जसं आम्हाला कार्यशाळा घेत असताना हे OBS सिस्टीम न करताय, तसं थोडीफार बेसिक कन्सेप्ट OBS सिस्टीमची आम्हाला कळाली असती तर मला पुन्हा थोडं माझ्या व्हिडिओ मध्ये हे अशा पद्धतीनं इंटरॅक्शन करायला बरं झालं. नाही, त्याचा प्रॉब्लेम काय माहितीये का, OBS हे ऑनलाईन नाही शिकवतायत त्या लेवलला जाऊन. कारण का, मी OBS समोर आणलं की सगळं डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. कारण मी त्याच्यात काही जरी करायचं म्हटलं तर लगेच, आता मी समजा OBS सुरू केलं आणि मी तुम्हाला म्हणतोय की माझा कॅमेरा बंद करतोय किंवा डिस्प्ले बंद करतोय, तर लगेच तुम्हाला फायनल आउटपुटलाच तो बंद होऊन जातो. हा मेन प्रॉब्लेम आहे त्याच्यात. कारण तरी तुम्ही जे मुंबईला OBS कार्यशाळा ठेवली होती ती नेमकी आम्हाला करता आली नाही. ऍक्च्युली OBS ची कार्यशाळा हे कमी झालेले आहेत सर आपले. नाही, तीच कार्यशाळा आता लोणावळ्याला होतीये. कोरे सर 1-2 दिवसातच त्याचं डिक्लेरेशन करतील. लोणावळ्याची कार्यशाळेचा डेट, आणि तिथं हे OBSच आहे. लोणावळ्याच्या कार्यशाळेत तिथं तुम्ही स्वतःच्या लॅपटॉप्स घेऊन यायचेत आणि पर्सनल लेवलला तिथे ट्रेनिंग असणार आहे. टेलिप्रॉम्प्टर हा जो नवीन कन्सेप्ट आहे त्याचं पण ट्रेनिंग असणार आहे, आणि AI वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या 2 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये तिथे होतील. ओके. प्रॉब्लेम आहे मला, हे बा कसं असतं, मला तुमचे लॅपटॉप पाहावे लागतात. OBS असं डायरेक्ट चालत नाही. तुमच्या लॅपटॉपवर काय करायचंय, तुमचा माईक कसा सेट करायचा, तुमचा कॅमेरा कुठून लावायचा आहे, कुठून त्या पिना जोडायच्यात, हे सगळं प्रॅक्टिकली करावं लागतं. म्हणून ते ऑनलाईन नाही होत.
ऑनलाईन नाही होत. कारण हे तुमचं जे आता जे आमच्या बरोबर कार्यशाळेचं इंटरॅक्शन आहे ना ते इतकं सुंदर होतं की हे अशाच पद्धतीनं खरं म्हणजे विद्यार्थी म्हणजे तुमचा आता 1 तासाचा 1.5 तासाचा जो कम्युनिकेशन आहे तो अजिबात आम्हाला म्हणजे असं बोर वाटत नाहीये किंवा हे वाटत नाहीये. ह्याचं कारण काय? कारण तुम्ही सगळं चेंज करत राहताय. 1 मिनिटानंतर 2 मिनिटानंतर मागं तुमचा तसा स्क्रीन राहतच नाही. त्यामुळे इंटरेस्टिंग वाटतो. 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झालं तरी देखील माणूस असा खिळून बसतो. हे सगळ्यात महत्वाचं होतं. नाही तसं नाही आम्हाला OBS विद्यार्थ्यांना श्रेय नाहीये सर, ते भूषण सरांचं श्रेय आहे. त्यांच्यामध्ये ती ताकद आहे बोलण्याची की ते समोरच्याला खेळवून ठेवतात. येस 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 ते तर आहे. OBS सॉफ्टवेअर मी पण वापरते पण तसं नाही करू शकत. अगदी अगदी खरं आहे अस्मिता मॅडम, 100% खरं. मनावरचा ताण कमी झालाय सर. असा तुमचे लेक्चर ऐकून आमचा मनावरचा ताण कमी झालाय ना, आम्हाला हे जमू शकतं हे हा एक विश्वास आमच्या मनात निर्माण झालाय. आणि या सर बोला सर बोला. शीतल कुमार सर बोला. या 4-5 दिवसात आम्ही एवढं काय शिकलो सर की एक व्हिडिओ बनवायची वेगळीच दृष्टिकोन तयार झाली. ऍक्च्युली मुंबई पुण्यामध्ये जेव्हा आम्ही तुमचे लेक्चर्स अटेंड केले होते तेव्हा कॅम्टाशिया, ऑडासिटी हे सगळं तेव्हा शिकलंय. परंतु आता एवढं पुढे गेलेलं आहे की जणू ते AI येऊन तर सगळा मोठाच बदल झालेला आपल्या या सगळ्या सिस्टीम मध्ये. सर आजच उदाहरण असं की दुसरे शिक्षक मैदानावर मुलांचं थोडस घेत होते शारीरिक शिक्षणाचा तास आणि माझ्या म्हणजे आपल्या सेशनचा एक परिणाम म्हणून सांगते की मला लगेच वाटलं मी व्हिडिओ करावा आणि मग मी टाकते आता तो जो बनवला व्हिडिओ तो म्हणजे एक लगेच आमच्यामध्ये एक हे तयार झाले की आपण नाही करायला पाहिजे बा असं एक पहिल्या काहीतरी लगेच कॅमेरा पुढे येतो. भूषण सर तुम्ही खिशात जो मोबाईल ठेवला होता रेकॉर्डिंग साठी त्यासाठी व्हॉइस रेकॉर्डिंग साठी असं स्पेसिफिक कुठलं सॉफ्टवेअर आपलं हे वापरलं होतं का ऍप वगैरे? मोबाईल मध्ये असतं ना, तुम्ही मोबाईल मध्ये आपलं रेग्युलर रेकॉर्डिंग असतं तेच ना? तेच. अच्छा. त्याच्यात डायरेक्ट MP3 फाईल तयार होते. तेवढी फक्त ती MP3 फाईल आणि दुसऱ्या मोबाईलनी केलेलं व्हिडिओचं शूटिंग एवढं फक्त मोबाईल मी जोडून कॉपी करून घेतलं फक्त. या MIच्या काही मोबाईलला तसं नाहीये सर, तर मग प्ले स्टोर वरनं कुठलं घेता येतं का रेकॉर्डिंग? असतं माझं MIचंच आहे, त्यात आहे रेकॉर्डर. नाही तर ठीक आहे साऊंड रेकॉर्डर तुम्ही चिक्कार आहे प्ले स्टोअरला जा, ऑडिओ रेकॉर्डर किंवा साऊंड रेकॉर्डर भरपूर ऍप तुम्हाला मिळून जाते. लँग्वेज चेंज करण्यासाठी काय असतं का? समजा आता आपण इंग्लिश लँग्वेज मध्ये व्हिडिओ आहे, आपल्याला तो मराठीमध्ये जसाची तसा आपल्याला लँग्वेज घ्यायची आहे, तर असं काय होतं का? म्हणजे ट्रान्सलेट करता येतं का लगेच इमिजिएटली? होतं. AI एवढं खतरनाक आहे की AI वरती किमान एक 8 दिवसाचं सेशन होऊ शकतं, एवढं जबरदस्त AI. म्हणजे माझं डोकंच बंद पडतंय सध्या AI ची एक गोष्ट मी पाहतोय ना सध्या AI अक्षरशः बंद पडतंय डोकं, इतकं भयानक आहे. सर AI वरती एक सेशन ठेवा मुद्दाम. हो सर खरंच गरज आहे. हा मी पुढचं मोठं पूर्ण ट्रेनिंग घ्या. AI वर घ्या, AI वर. युट्यूबला सबटायटल येतात तसे. एक मिनिट अनिता मॅडम बोला. अनिता मॅडम सर AI मुळे एका मुलाने सेम टू सेम सुशांत सिंगचा पूर्ण पेहराव तयार करून सुशांत सिंगचे व्हिडिओ अपलोड केले. त्याला ऑलमोस्ट 1 ते 2 दिवसामध्ये कितीतरी बिलियन पेक्षाही जास्त लाईक्स मिळाले. म्हणजे सुशांत सिंगचे व्हिडिओ त्यांनी टाकले होते. तुम्ही बघितलं का? ते खूप बातमी हे झाली होती AI मुळे केलं. ते त्याची झाली चांगली बाजू. त्याची डार्क साईड एवढी खतरनाक आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही की त्याला रेग्युलर आपण कॉलेजमध्ये आपले जे काढलेले फोटो आहेत ना, तर AIच्या अशा काही साईट्स आहेत की त्याच्यावरती तुम्ही फक्त माणसाचा फोटो टाका, तो त्याचे सगळे कपडे काढून टाकतो. बापरे, एवढ्या भयानक साईट्स आहेत. ते पाहिल्यानंतर मी एवढा शॉक झालो की अरे बापरे, म्हणजे ते काय होईल भविष्य. आणि हे आपल्या आधी मुलांना माहिती आहे या सगळ्या गोष्टी, म्हणजे इतकं शॉकिंग येते सगळं. बापरे. हा, आणि AI मध्ये पॉझिटिव्ह लेक्चर घ्या सर प्लीज. नाही, लवकरात लवकर आपण AI वरती घेऊ. येस सर, लोणावळ्याचं सेशन कदाचित आपल्या या 31 तारखेच्या अगोदर होईल का नंतर होईल? कुठलं पनवेलचं? लोणावळ्याचं? नाही, ते लोणावळ्याचं किमान सप्टेंबर मध्ये जाईल. आणि तुमच्यासाठी सांगतो, ऍक्च्युली प्रयत्न आमचे पण चाललेत
ही जी स्पर्धा आहे ना, शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा ही बहुतेक पोस्टपोन होण्याची शक्यता आहे. अरे वा. पण आता झाली मी तर फार कन्फर्म नाही उत्तम. सांगू शकत, कारण मी साहेबांशी चर्चा केली. त्यांना म्हटलं अहो एंट्रीज नाहीयेत, म्हणजे काही तालुक्यात तर एंट्रीज नाहीये. 84 बक्षीस आहेत, पण त्या तालुक्यांमध्ये एंट्रीज नाहीयेत. नाही, माहिती पण नाहीये सर, बऱ्याच लोकांना ही माहिती पण नाहीये. साहेबांना तुम्ही ते पण सांगू शकताय. वेट मॅडम. सर एंट्री, एक मिनिट सर. हा, शोभा मॅडम बोला. एंट्री करतानाच आपली व्हिडिओची लिंक मला वाटतं द्यायची ना? हो. का आधी एंट्री करायची नंतर व्हिडिओची लिंक टाकायची? डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरतानाच तुमचा व्हिडिओ देऊन टाकायचा. 1-2 मिनिटाचं काम आहे तुमचं, लगेच काम होऊन जातं. हो, तर मी तुमच्या स्पर्धेत सहभागी होऊ शकते का? काय म्हणता मॅडम? मी तुमच्या स्पर्धेत सहभागी होऊ शकते का, जरी मी शिक्षक नसले तरी? नाही ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. ही जर स्पर्धा जनरल सगळ्यांसाठी ओपन असते ना, तर आतापर्यंत तुडुंब गर्दी झाली असती. कारण खोटं वाटेल, 10 ते 11 कोटीचे बक्षीस आहेत महाराष्ट्र शासनाचे. वाव सर. आणि संधी द्यायला पाहिजे होती. हा, एका तालुक्याला 84 बक्षीस आहेत एका तालुक्याला. आणि जवळपास 2.25 लाखाचे बक्षीस ते 84, म्हणजे 3,000, 2,000, 1,500 असे ते बक्षीस आहेत. असे टोटल 27 बक्षीस आहेत. म्हणजे असे 84 गुणिले 27 का 28 गुणिले 3 असे 84 बक्षीस तालुक्याला, 84 बक्षीस जिल्ह्याला आणि 84 बक्षीस राज्याला. असं ते सगळं मिळून बजेट जे आहे ना, ते 10 ते 11 कोटीच्या आसपास सगळं बजेट येते. सर आम्ही 9वीचा गणिताचा आणि 10वीचा विज्ञानचा असं व्हिडिओ टाकू शकत नाही का? टाकू शकता तुम्ही. हे बघा, त्याला एकच गरज आहे, तुमचा युडायस नंबर. ज्या शिक्षकाला युडायस नंबर आहे तो शिक्षक त्याच्यात एंट्री घेऊ शकतो. एवढाच आहे सर. मग गणिताचा एक व्हिडिओ आणि विज्ञानाचा एक व्हिडिओ असा देऊ शकतो का? नाही, एक शिक्षक फक्त एकच एंट्री टाकू शकतो. अरे वा. हॅलो. कॉलेज टीचरला पण हे नाही सर, है ना, एंट्री नाहीये ना? कॉलेज टीचरला पण नाही एंट्री. कॉलेज टीचरला पण नाही एंट्री. टीचर कोणते? फक्त 11वी 12वी पर्यंतचे. हा, ज्युनियरचे. हा, राईट. सिनियरचे नाही. सिनियर नाही. सर तिथे अध्यापक विद्यालय दिलेलं आहे ना? हॅलो सर, तिथे अध्यापक विद्यालयाचा उल्लेख केलाय, म्हणजे डीएड कॉलेज, बीएड कॉलेजेसचा. हो. तर आम्हाला युडायस नंबर नसतो. आता मी बीएड कॉलेजला प्राध्यापक आहे, तर आम्हाला पण टाकता येईल का तिथे? युडायस नंबरचा संबंध नाही समजा आम्हाला. नाही, मला ते नाही सांगता यायचं. तुम्ही फक्त तालुक्याला तुम्ही विचारून घ्या. टाकता येतोय बहुतेक. अध्यापक विद्यालयाला टाकता येतोय. अध्यापक विद्यालय लिहिलेलं तिथे टाकता येतोय. फक्त ती एंट्री विचारून घ्या. त्याचे बरेचसे प्रश्न आहेत अजून, ते क्लिअर नाही झालेले. खूप गोंधळ आहे त्या ऍक्च्युली त्या स्पर्धेच्या बाबतीत. म्हणून ती ऍक्च्युली तारीख पुढे ढकलायचं चाललेलं आहे. पण आता तो जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत काहीच कळणार नाही. सर एक दोन मिनिटं. गव्हाणे सर तुम्ही बोला. सर आता व्हिडिओ बनवताना आपण इंग्लिश मराठी असं वापरू शकतो का? एकच लँग्वेज पाहिजे कसं आहे? तसं काही नाहीये. इंग्लिश मराठी दोन्ही वापरू शकता. सेमीला दोन्ही चालतात ना. हो. आता ज्युनियर कॉलेज लेवलला अध्ययन निष्पत्ती आपण एखादा टॉपिक आहे समजा पाणी, तर अध्ययन निष्पत्ती आपण टेक्स्ट मध्ये देऊ शकतो की बोलून द्यायची सर? व्हिडिओ अध्ययन निष्पत्ती ही टेक्स्ट मध्येच द्यायची, ती बोलायची नाहीच आहे. ती फक्त 5 सेकंद स्क्रीनवर दाखवायची आहे. टायटल नंतर अध्ययन निष्पत्ती स्क्रीनवर दाखवायची, लगेच विषयाला सुरुवात करायची. फक्त पहिले 5-7 सेकंद तुम्हाला हे करायचे. ठीक आहे, थांबूयात आज. मग टायटलला पण आपण आवाज द्यायचा नाही. म्हणजे आपला घटक काय तोही आपण नाही सांगायचा. तो तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये सांगा. सुरुवातीला जे टायटल आणि अध्ययन निष्पत्ती याची एक स्लाइड असली तरी चालेल, किंवा टायटल दाखवा, अध्ययन निष्पत्ती दाखवा. अध्ययन निष्पत्तीच्या वेळेस काही आवाज नाही, काय नाही. अध्ययन निष्पत्ती फक्त स्क्रीनवरती 5 सेकंदासाठी दाखवायची तुम्हाला. ती विद्यार्थ्यांसाठी नाहीच आहे, ती शिक्षकांसाठी आहे. शिक्षक तिथं पॉज करून ते समजून घेऊ शकतात की या व्हिडिओची अध्ययन निष्पत्ती काय. आणि शेवटी फक्त शिक्षकाचं नाव, शाळेचं नाव, युडायस क्रमांक एवढंच लिहायचं ना सर? सगळ्यात शेवटी फक्त तेवढं थोडक्यात माहिती द्यायची. सगळ्यात शेवटी आपलं नाव, आपल्या शाळेचं नाव आणि पत्ता वगैरे काय असतं तेवढंच. आणि सर सुरुवातीला सुद्धा आपण इंट्रोडक्शन आपलं द्यायचं नाही का? नमस्कार. नाही, आपली शाळेचं नाव नाही, स्वतःचं नाव नाही, काहीच नाही.
डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करायची. येस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा विषय सुरू करतोय, आज आपण विषय पाहतोय. बस बाकी तर त्यांनी असं सांगितलंय तुमच्या चॅनलचं नाव, तुमचं युट्यूबचं नाव, तुमचं फेसबुक. नाही ते तर नाही देणार, पण प्रस्तावना म्हणजे आज आपण जो घटक घेतोय त्याविषयी सुद्धा काही बोलायचं नाही. ते सांगायचं ना. स्वतः त्यांचं म्हणणं आहे की स्वतःच्या नावाचा उल्लेख कुठंच करायचा नाही, थेट शेवटी स्क्रीनवरती दिसलं पाहिजे स्वतःचं नाव. नाही, जसं सिनेमा सुरू होतो डायरेक्ट एखाद्या सीनने, तसा व्हिडिओ सुरू झाला एखाद्या सीनने तरी चालणार आहे अध्ययन निष्पत्तीनंतर. हो. आणि मध्ये येऊन आपण आपलं घटकाचं नाव सांगितलं तर चालेल. हो, मध्ये तुम्ही घटकाचं नाव सांगितलं तरी चालेल. हे बघ, घटकाचं नाव, त्याचं उपघटक, त्याचा पाठ, त्याची इयत्ता, विषय, काही प्रॉब्लेम नाही, हे सांगू शकता तुम्ही, कारण तो त्याचा पार्ट आहे. पण आपलं नाव, आपल्या शाळेचं नाव, आपल्या विभागाचं नाव, वॉर्डचं नाव हे कुठंच घ्यायचं नाही. बर. ते सगळ्यात लास्टला फक्त स्क्रीनवरती दाखवून टाकायचं, त्याच्याबद्दल बोलायचं. नाही, माझा प्रश्न वेगळा होता सर. म्हणजे व्हिडिओ सुरू झाला, सुरुवातीची स्लाइड अध्ययन निष्पत्तीची आणि घटकाची केली, आणि अचानक सीनने सुरू झालं, आणि मग एक छोटा सीन संपल्यानंतर आपण घटकाचं नाव इंट्रोड्यूस केलं आणि इयत्ता इंट्रोड्यूस केली तरी चालू शकते ना? चालते, काय हरकत नाही. ओके, बस. कारण सुरुवातीची जो तुमचा ड्रामा आहे ना, त्यांनी तुम्ही अट्रॅक्ट केलं तो व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि नंतर मग तुम्ही विषयाला सुरुवात केली. चालतं. हा, तेच मला म्हणायचं होतं. बरोबर, चालतं. ओके. चालेल, थांबूया मग आज आपण. थँक्यू व्हेरी मच सर. उद्या दुपारी 2 वाजता भेटतोय आपण. ओके, गुड नाईट सर. गुड नाईट.